स्कूल इजमॉन या ॲपमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण सायन्स पार्ट 2 क्लास 10 इंग्लिश मीडियम चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन याचा आपण आज वन शॉर्ट रिव्हिजन किंवा वन शॉर्ट नोट्स आपण अभ्यासणार आहोत. तर त्या चॅप्टरचं नाव आहे, सर्वांना माहीत आहे की हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. त्यापैकी आपण पहिला पार्ट स्टडी करणार आहोत. त्याचं नाव आहे मित्रांनो हेरिडिटी. काय नाव आहे या ठिकाणी? हेरिडिटी. तर हेरिडिटी म्हणजे काय बघा आपण या ठिकाणी. हेरिडिटी म्हणजे काय की द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल. ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल जे आहे ते पॅरेंट कडून कोणाकडे येतं? ऑफस्प्रिंग. द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल. The transfer of genetic material from parent to offspring is called as heredity, ज्याला आपण सोप्या भाषेत अनुवंशिक असं म्हणलं जातं. मग आपल्याला पुढे बघायचं काय की या अनुवंशिकमध्ये तुम्ही थोडंसं जर पाहिलं तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे काय? क्रोमोझोम. आता हा जो क्रोमोझोम आहे तो कशाने बनलेला आहे या ठिकाणी मित्रांनो? न्यूक्लिक ऍसिड. कशाने बनलेला आहे क्रोमोझोम? न्यूक्लिक ऍसिड. आणि हा जो क्रोमोझोम आहे हा नेमका कुठे प्रेझेंट असतो? तर हा जो क्रोमोझोम आहे तो आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल आहे त्या सेलच्या आतमध्ये जे काही न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हा जो क्रोमोझोम आहे हा काय असतो या ठिकाणी मित्रांनो? प्रेझेंट असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, हा जो क्रोमोझोम आहे आपल्या बॉडीमध्ये किती असतात? ह्युमन बॉडीमध्ये. तर ह्युमन बॉडीमध्ये क्रोमोझोम किती असतात? 46. किती क्रोमोझोम असतात? 46. हे लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपल्या इथं सांगितलेलं आहे की डीएनए बद्दल सांगितलेलं आहे की डीएनए नेमकं काय आहे. डीएनए नेमका काय? आपण थोडक्यात बघूयात की डीएनए काय आहे. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर डीएनए जो आहे, डीएनए हा कसा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे डबल स्ट्रँडेड आहे. कसा आहे? डबल स्ट्रँडेड. डबल स्ट्रँडेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डबल स्ट्रँडेड? तुम्ही जर डीएनएची डायग्राम जर काढायची झाली तर या ठिकाणी बघा इथे वर असतं 5 प्राइम इज अँटी पॅरलल टू 3 प्राइम अँड 3 प्राइम इज अँटी पॅरलल टू 5 प्राइम. तर या ठिकाणी हे जे आहे दिस इज द फर्स्ट स्ट्रँड. हे जे आहे या ठिकाणी हे फर्स्ट स्ट्रँड आहे आणि हे जे आहे हे दिस इज द सेकंड स्ट्रँड. म्हणून डीएनए जो आहे हा कसा आहे? डबल स्ट्रँडेड. डीएनए कसा आहे? डबल स्ट्रँडेड. तर आपण या चॅप्टरमध्ये काय बघणार आहे या ठिकाणी? डीएनए बद्दल बऱ्यापैकी थोडंसं आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. बघा पहिल्यांदा डेफिनेशन काय सांगितलेलं बघूया. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट वन, म्हणजे नेक्स्ट जनरेशन. बघा जो डीएनए आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, चौथ्या पिढीकडे, असं डीएनए काय होत असतो? तो ट्रान्सफर होत जातो. ओके. तर मग या डीएनए बद्दल वेगवेगळ्या सायंटिस्टने याच्याबद्दल काय केलेलं आहे? स्टडी केलेला आहे. प्रथम जो काही सायंटिस्ट आहे मेंडेल, या मेंडेल नावाच्या सायंटिस्टने या ठिकाणी डीएनएचं थोडंसं या ठिकाणी काय केलेलं आहे? अभ्यास केलेला आहे. त्यासाठी त्याने जे मेंडेल नाव सायंटिस्ट आहे त्याने पी प्लांट, ज्याला आपण वाटाण्याचं प्लांट म्हणतो, पी प्लांट, त्यासाठी काय केलं त्याने? ते सिलेक्ट केलेलं होतं. आणि पी प्लांट सिलेक्ट केल्यानंतर त्या पी प्लांटचे मेंडेलने या ठिकाणी 7 कॅरेक्टर स्टडी केले, ज्याच्यामध्ये सीडचा कलर असेल, प्लांटची हाईट असेल, प्लांटचा शेप असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेंडेल या नावाच्या सायंटिस्टने काय केलं या ठिकाणी? स्टडी केली. आणि या स्टडी केल्यानंतर त्याने 2 गोष्टीचं स्टेटमेंट केलं. पहिलं रेशो काढला. पहिला आहे मित्रांनो मोनो हायब्रिड आणि सेकंड आहे डाय हायब्रिड. मोनो हायब्रिड क्रॉस आणि डाय हायब्रिड क्रॉस अशा प्रकारचे क्रॉसिंग त्याने मेंडेल या नावाच्या सायंटिस्टने केले. आणि त्यानंतर त्याने एक्सप्लेनेशन केलं की जे आहे जेनेटिक्सचा एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी काय केलं. आणि इनहेरिटन्स म्हणजे वाटाण्याचे काही गुणधर्म दुसऱ्या जनरेशनमध्ये कसे ट्रान्सफर होतात, दुसऱ्या जे काही जनरेशन आहे वाटाण्याचं त्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते तिसऱ्या जनरेशनमध्ये कसे ट्रान्सफर होतात. म्हणून फादर ऑफ जेनेटिक्स हे
मेंडेला म्हणलं जातं, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे हुगो दे फरेस नावाचा सायंटिस्ट आहे. हुगो दे फरेस यांनी काय केलं या ठिकाणी, काय केलं की म्युटेशनल थेअरी या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. कोणती? म्युटेशनल थेअरी. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ म्युटेशन? म्युटेशनल थेअरीवरून आपले एक शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे की म्युटेशन म्हणजे काय. तर म्युटेशन म्हणजे काय या ठिकाणी सडन चेंजेस in DNA is called as mutation. What is the meaning of mutation? Sudden change in DNA म्हणा किंवा तुम्ही त्याला जीन म्हणलं तरी चालेल. तर दिस इज कॉल्ड एज म्युटेशन. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. थर्ड पॉईंट सांगितलं आहे वॉल्टन अँड सुटॉन यांनी काय केले, इट इज अ स्टडी ऑफ क्रोमोझोम. या ठिकाणी कशाचा अभ्यास केलेला आहे? क्रोमोझोमचा या ठिकाणी काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. आणि तसं त्याने इन्सेक्ट स्टडी केला आहे आणि त्याचं नाव आहे ग्रास हॉपर. काय नाव आहे त्याचं? ग्रास हॉपर. मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो क्रोमोझोम आहे ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम या ठिकाणी काय असतात मित्रांनो, या ठिकाणी प्रेझेंट असतात. हा जो क्रोमोझोम आहे तो आपल्या बॉडीमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आणि तो कशाने बनलेला आहे? न्यूक्लिक ॲसिडने तो बनलेला आहे. ओके, नेक्स्ट आपण अजून थोडंसं बघूयात. या ठिकाणी एवढी मॅक्रॉड या सायंटिस्टने काय केलं या ठिकाणी, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव जेनेटिक मटेरियल. पण ह्याला एक अपवाद आहे, तो आहे व्हायरस. म्हणजे सगळं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते कशाने बनलेले या ठिकाणी DNA म्हणजे थोडक्यात जेनेटिक मटेरियल काय झालं या ठिकाणी बनलेलं आहे. या ठिकाणी या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. नेक्स्ट जॅकॉब आणि मोनर या सायंटिस्टने काय सांगितलं या ठिकाणी? प्रोटीन सिंथेसिस. काय सांगितलं या ठिकाणी? प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय या ठिकाणी की पहिल्यांदा जे काही प्रोटीन आहे ते काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि नंतर हे जे प्रोटीन आहे ते निवडी काय होणार आहे? सिंथेसिस होणार आहे. या ठिकाणी सिंथेसिस होणार आहे. दिस इज कॉल्ड एज प्रोटीन सिंथेसिस. पहिल्यांदा आपण बघूयात प्रोटीन म्हणजे काय, तर चेन ऑफ अमायनो ॲसिड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रोटीन? प्रोटीन म्हणजे काय? द चेन ऑफ अमायनो ॲसिड इज कॉल्ड एज प्रोटीन. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता आपण डिटेलमध्ये बघूयात की हे जे DNA आहे हा DNA बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूया की DNA काय आहे, DNA नेमकं काय आहे आपण सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी बघूयात. बघा या ठिकाणी DNA जो आहे त्याचं फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? या ठिकाणी DNA जो आहे त्याचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. या ठिकाणी बघा डीऑक्सी रायबोज नावाची जी काही शुगर आहे ते या ठिकाणी DNA मध्ये काय असते? या ठिकाणी प्रेझेंट असते. त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड जो आहे हे न्यूक्लिक ॲसिडचे या ठिकाणी 2 टाईप पडतात. पहिला आहे या ठिकाणी DNA आणि दुसरा या ठिकाणी RNA. न्यूक्लिक ॲसिड इज डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट वन DNA, सेकंड थिंग RNA. ओके, मग हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे ते कशाने बनलेले या ठिकाणी? न्यूक्लिक ॲसिड ते बनलेलं आहे या ठिकाणी न्यूक्लियोटाइड. कशाने बनलेलं आहे या ठिकाणी? न्यूक्लियोटाइडने बनलेलं आहे. हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे ते शक्यतो कशाने बनलेलं आहे या ठिकाणी? न्यूक्लियोटाइडने बनलेलं आहे. मग आता न्यूक्लियोटाइड म्हणजे काय आपण ते बघूया डिटेलमध्ये. हे जे न्यूक्लियोटाइड आहे ते कशाने बनले या ठिकाणी? तर पहिलं ते आहे मित्रांनो शुगर. कशाने बनले? शुगरने बनलेलं आहे. प्लस नायट्रोजन बेस प्लस हे जे न्यूक्लियोटाइड आहे ते बनले फॉस्फेट ग्रुप. हे 3 कंपाऊंड एकत्र आल्यानंतर या ठिकाणी काय बनते? न्यूक्लियोटाइड बनते. हे शुगर जे आहे DNA मध्ये ते कोणती शुगर आहे या ठिकाणी? हे जे शुगर आहे DNA मध्ये ते नेमकं कोणती शुगर आहे या ठिकाणी DNA मध्ये? या ठिकाणी ते आहे डीऑक्सी रायबोज नाव शुगर. DNA मध्ये जे शुगर असते ते असते डीऑक्सी
रायबोस नावाची शुगर या ठिकाणी प्रेझेंट असते. हे जे नायट्रोजन बेस आहे याचे 2 टाईप असतात मेन. फर्स्ट आहे प्युरिन आणि सेकंड आहे पिरॅमिडिन. हे जे काही नायट्रोजन बेस आहे याचे 2 टाईप असतात मेन. फर्स्ट प्युरिन, सेकंड थिंग पिरॅमिडिन. हे जे प्युरिन आहे पुन्हा याचे 2 टाईप पडतात. ते आहे ॲडेनिन आणि सेकंड आहे गॉनिन. आणि पिरॅमिडिन पुन्हा याचे 2 टाईप पडतात पिरॅमिडिनचे. ते आहे थायमिन, नेक्स्ट आहे सायटोसिन. बघा, नायट्रोजन बेस इज डिवाइड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट वन प्युरिन, सेकंड थिंग pyrimidine. Pyrimidine is divided into 2 types. First one adenine, second thing guanine. After that pyrimidine is divided into 2 types. First one thymine, second thing cytosine. This adenine is always paired with thymine. Adenine जो आहे तो नेहमी कोणाशी पेअर होतो? थायमिनशी. And second thing, this guanine is always paired with cytosine. After that, this adenine and thymine is present in double bond. Adenine आणि thymine मध्ये किती बॉन्ड प्रेझेंट असतात? डबल बॉन्ड. guanine आणि cytosine मध्ये प्रेझेंट, it is present in triple bond. guanine and cytosine, it is present in ट्रिपल बॉन्ड. ॲडेनिन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि गॉनिन आणि सायटोसिन मध्ये या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतात. हे ॲडेनिन आणि थायमिन मध्ये जो काही डबल बॉन्ड दिसत आहे आपल्याला किंवा ट्रिपल बॉन्ड जो दिसत आहे, दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे हे जे आहे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी हे जे आहे DNA हे कसं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की नायट्रोजन बेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. 2 स्ट्रँडेड आहे. मग दिस स्ट्रँडेडचं अँटी पॅरेलल हे पण माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ॲडेनिन जो आहे तो नेहमी कोणाशी पेअर होतो? थायमिनशी या ठिकाणी पेअर होतो. हे पण लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहे RNA. आता हा जो RNA आहे हा सुद्धा कोणाचा टाईप आहे RNA? तर RNA हा सुद्धा कोणाचा टाईप आहे? न्यूक्लिक ॲसिडचा. कोणाचा टाईप आहे? न्यूक्लिक ॲसिड. फर्स्ट वन RNA हा जो आहे हे तिचं सिंगल स्ट्रँडेड. RNA कसा असतो? सिंगल स्ट्रँडेड. हे सगळं हे लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, RNA जो आहे तो सिंगल स्ट्रँडेड आहे तर ह्याची जी काही अँटी पॅरल डायरेक्शन असते ते कसं असणार आहे? ओनली वन डायरेक्शन 5 प्राइम टू 3 प्राइम किंवा 3 प्राइम टू 5 प्राइम असं असेल. 3 प्राइम टू 5 प्राइम अशी डायरेक्शन सुद्धा आपण काय करू शकतो? दाखवू शकतो. कारण RNA जो आहे या ठिकाणी कसं आहे? सिंगल स्ट्रँडेड आहे. दुसरी गोष्ट, RNA आणि DNA मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स कोणता आहे? तर DNA जो आहे तो डबल स्ट्रँडेड, RNA जो आहे सिंगल स्ट्रँडेड. दुसरी गोष्ट, RNA जो आहे या ठिकाणी मध्ये ॲडेनिन जो आहे तो पेअर होतो U. व्हॉट इज मीन ऑफ U? U मीन्स युरॅसिल. आणि गॉनिन जो आहे तो नेहमी कोणाशी पेअर होतो? सायटोसिनशी. बघा, RNA मला सेकंड डिफरन्स आहे. RNA मध्ये या ठिकाणी ॲडेनिन इज ऑलवेज पेअर्ड विथ युरॅसिल. इट इज अ प्रेझेंट इन डबल बॉन्ड. गॉनिन इज ऑलवेज पेअर्ड विथ सायटोसिन. इट इज अ प्रेझेंट इन ट्रिपल बॉन्ड. हे हा DNA आणि RNA मध्ये सेकंड डिफरन्स आहे. तिसरा डिफरन्स आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तो म्हणजे काय? तर DNA मध्ये कोणती शुगर असते? या ठिकाणी डीऑक्सिरायबोज. कोणत्या नावाची शुगर असते? या ठिकाणी डीऑक्सिरायबोज नावाची या ठिकाणी काय असते? शुगर प्रेझेंट असते. या ठिकाणी RNA मध्ये जी काय शुगर आहे ते आहे ओनली वन रायबोज. कोणत्या नावाची शुगर असते या ठिकाणी प्रेझेंट? रायबोज नावाची जी काही शुगर आहे या ठिकाणी याच्यामध्ये काय असते? प्रेझेंट असते. हे लक्षात राहणं गरजेचं
आता आपण या चॅप्टरच्या मेन पॉईंटकडे बोलूयात, त्या प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, किंवा हे जे फंक्शन आहेत याच्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सुद्धा ते उपयोगी येणार आहे. जसं की mRNA आहे, rRNA आहे आणि लास्ट वन tRNA आहे. आणि त्याचे ते प्रोटीन सिंथेसिससाठी कसे हेल्प करतात. त्यानंतर सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, हे सगळे थोडक्यात ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ते आपण डिटेलमध्ये आता काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर सरळ आपण पहिल्यांदा बघूयात की RNAचे 3 जे फंक्शन आहेत किंवा 3 जे टाईप आहेत, mRNA, rRNA आणि tRNA, त्याचं थोडक्यात आपण स्टडी करूयात. पहिल्यांदा बघूयात mRNA, सेकंड थिंग rRNA आणि लास्ट tRNA. बघा या ठिकाणी mRNA म्हणजे काय, मेसेंजर RNA, rRNA म्हणजे काय, रायबोसोमल RNA, tRNA म्हणजे काय, ट्रान्सफर RNA. या तिघांचा एक मेन मोटिव्ह काय आहे की प्रोटीन सिंथेसिस करणं. या तिघांचा मेन मोटिव्ह ते आहे की प्रोटीन सिंथेसिस करणं. मेसेंजर RNA काय करतो, जी का प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे, प्रोटीन सिंथेसिसची जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो काही मेसेज आहे तो न्यूक्लियस करून पुढे पाठवतो सायटोप्लाझमकडे. पुढे पाठवतो सायटोप्लाझमकडे पाठवतो. सायटोप्लाझममध्ये नेमकं कुठे पाठवतो, तो पाठवतो कुठे, रायबोसोमकडे. पुढे पाठवतो रायबोसोमकडे, तो काय करतो, या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाठवतो. हा जो rRNA आहे तो काय काम करतो, डायरेक्ट सरळ तो काय करतो, प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतो. इट इज हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. आणि लास्ट tRNA जो आहे या ठिकाणी, tRNA तो काय काम करतो, द ट्रान्सफर ऑफ अमायनो ऍसिड. द ट्रान्सफर ऑफ अमायनो ऍसिड जे आहे कोणाकडून, mRNA कडून जे काय अमायनो ऍसिड आहे ते या ठिकाणी पाठवण्याचं काम कोण करतो, या ठिकाणी tRNA करत असतो. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हे आपल्याला प्रोटीन सिंथेसिस आता जे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे खूप कन्सेप्ट जे आहेत हे 3 mRNA, rRNA आणि tRNA आपल्याला उपयोगीला येणार आहेत. तर आता आपण स्टार्ट करूयात की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, थोडक्यात प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपण बघूयात की सेंट्रल डॉग्मा जे आहे ते काय सांगते. बघा हे जे काय सेंट्रल डॉग्मा आहेत ते काय सांगते, या ठिकाणी DNA कडून जे mRNA कडे पास होणारे आहे, mRNA कडे, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA कडून जे काय प्रोटीन कडे ट्रान्सफर होणार आहे त्याचं नाव मित्रांनो या ठिकाणी ट्रान्सलेशन. त्याचं नाव आहे ट्रान्सफर. आणि बोथ दिस मेकॅनिझम इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. ह्याला काय म्हणलं जातं, सेंट्रल डॉग्मा असं म्हणलं जातं. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं त्याला प्रोटीन सिंथेसिस ज्या ठिकाणी अमिनो ऍसिड नावाने तयार केलं जातं, या ठिकाणी काय केलं जातं, अमिनो ऍसिड नावाने तयार केलं जातं. तर या ठिकाणी त्याला काय म्हणलं जातं, प्रोटीन सिंथेसिस असं म्हणलं जातं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. अजून एक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे काय, आता सांगितल्याप्रमाणे नायट्रोजन बेस. बघा या ठिकाणी नायट्रोजन बेस जे आहे शॉर्टमध्ये NB ते लिहितोय. किती आहेत नायट्रोजन बेस, 4 आहेत. पहिला आहे ॲडेनिन, सेकंड आहे गॉनिन, थर्ड आहे सायटोसिन आणि लास्ट आहे थायमिन. Adenine is denoted by capital A, guanine is denoted by capital G, cytosine is denoted by capital C, and last one thymine is denoted by capital T. One more RNA मध्ये जे काय प्रेझेंट असतं त्या युरॅसिल आणि युरॅसिल डिनोटेड बाय कॅपिटल U. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे जे काही न्यूक्लियोटाइड आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे ट्रिपलेट कोडॉन. काय कन्सेप्ट आहे, ट्रिपलेट कोडॉन. ज्यावेळेस 3 न्यूक्लियोटाइड
3 न्यूक्लियोटाइड एकत्र येणार आहे, किती 3 न्यूक्लियोटाइड एकत्र येणार आहे, त्यावेळेस हाऊ मेनी अमायनो ॲसिड्स फॉर्म, देर आर 1 अमायनो ॲसिड इज फॉर्म. बघा ज्यावेळेस 3 न्यूक्लियोटाइड एकत्र येतील, किती 3 न्यूक्लियोटाइड एकत्र येतील, थोडक्यात ट्रिपलेट कोडॉन एकत्र येतील, तेव्हा किती अमायनो ॲसिड तयार होणार, या ठिकाणी 1 अमायनो ॲसिड जे आहे या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. मग 3 न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, थोडक्यात सोप्या भाषेत आपण म्हणूयात, फॉर एक्झाम्पल A G G अशा प्रकारचे 3 न्यूक्लियोटाइड एकत्र आल्यानंतर, अशा प्रकारचे 3 नायट्रोजन बेस कोड 3 न्यूक्लियोटाइड एकत्र आल्यानंतर काय तयार होणार आहे, या ठिकाणी 1 अमायनो ॲसिड तयार होणार आहे. तर सोप्या भाषेत आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेत, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणलं जातं. मग जे काय एक सायंटिस्ट होते हर गोविंद खुराना यांनी हाऊ मेनी अमायनो ॲसिड्स फाउंड, देर आर बघा 20 अमायनो ॲसिड जे आहेत, किती 20 अमायनो ॲसिड जे आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांनी त्यांचा अभ्यास केला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मिथ्योनिन आहे, रायसिन आहे, अर्जिनाइन आहे, लिओसिन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 20 अमिनो ॲसिडचा जो आहे डॉक्टर हर गोविंद खुराना यांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की डायग्रॅमॅटिक कसं हे प्रोटीन सिंथेसिस होतं सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की DNA जो आहे, DNA हा डबल स्ट्रँडेड म्हणजे असा आहे, इथं 5 प्राइम, इथं 3 प्राइम असणार आहे, इथं 3 प्राइम, इथं 5 प्राइम असणार आहे, इथं 5 प्राइम आहे तर या ठिकाणी काय असणार आहे, 3 प्राइम असणार आहे, इथं 3 प्राइम आहे तर कसं असणार आहे, 5 प्राइम असणार आहे. साहजिक आहे याच्यामध्ये ATG म्हणजे इथे ॲडेनिन आहे, इथं थायमिन आहे, समजा फॉर एक्झाम्पल इथं गुआनिन आहे, इथं गुआनिन आहे, इथं सायटोसिन आहे. ते ॲडेनिन कोणाशी नेहमी पेल होणार आहे, या ठिकाणी थायमिनशी. इथं थायमिन आहे, इथं कोणाशी पेल होणार आहे, ॲडेनिनशी. गुआनिन सायटोसिनशी, इथं सायटोसिन, इथे गुआनिन, इथे गुआनिनशी या ठिकाणी काय होणार आहे, ते पेअर होणार आहेत. आपण आता मगाशी पाहिलं होतं. आणि त्याचप्रमाणे ॲडेनिन आणि थायमिनमध्ये या ठिकाणी किती बॉन्ड असतात, डबल बॉन्ड. आणि गुआनिन आणि सायटोसिनमध्ये या ठिकाणी किती बॉन्ड असतात, देर आर ट्रिपलेट बॉन्ड. हेच या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी स्प्लिट होतं म्हणजे ब्रेक होतो. हा जो DNA आहे या ठिकाणी काय होतो, ब्रेक होतो. हा जो DNA या ठिकाणी ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी हे जे नायट्रोजन बेस आहे या ठिकाणी ते ॲड होतील 1 2. मग आपण या ठिकाणी सोप्या भाषेत बघूयात प्रोटीन सिंथेसिस कसं होतं. बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲडेनिन आहे, गुआनिन, सायटोसिन गुआनिन, ॲडेनिन, थायमिन ॲडेनिन असं या ठिकाणी आहे. आपण ते बघूयात. बघा या ठिकाणी ॲडेनिन गुआनिन सायटोसिन गुआनिन ॲडेनिन. पहिल्यांदा आपण हा जो DNA आहे तो कोणामध्ये प्रेझेंट आहे, पहिल्यांदा हे समजणं गरजेचं आहे. हा जो DNA आहे तो कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे, या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये. कुठे प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियसमध्ये. मग या न्यूक्लियसमध्ये या DNAची जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला पुढे ट्रान्सफर करायचे आहे. साहजिक आहे ते आहे कुठे, सायटोप्लाझममध्ये. म्हणजे DNA जो आहे तो सेपरेट होऊन पुढे आलाय सायटोप्लाझममध्ये. हे काम कुणी केले, या ठिकाणी, तर त्याचं नाव आहे या ठिकाणी mRNA. लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा हा जो DNA आहे या ठिकाणी ब्रेक झालाय. DNA ब्रेक झाल्यानंतर पहिल्यांदा DNA कुठे प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये. कुठे प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस म्हणून हा जो DNA आहे तो कुठे आलाय, सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये जो काय आलाय हे काम कुणी केले, काम केले, mRNA या ठिकाणी केलेलं आहे. हा पहिली गोष्ट, ही लक्षात राहणं पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ट्रिपलेट कोडॉनची कन्सेप्ट आहे. ट्रिपलेट कोडॉन म्हणजेच काय, ठिकाणी तिचं प्रेझेंट इन 3 न्यूक्लियोटाइड. म्हणजे या ठिकाणी किती नायट्रोजन बेस प्रेझेंट असणं गरजेचं आहे, 3 नायट्रोजन बेस या ठिकाणी असणे प्रेझेंट असणं गरजेचं आहे. म्हणून मी इथे लिहिले AGCCGA या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी mRNA जे आहे त्याने त्याचं काम केलेलं आहे. दुसरं आपण RNAचा दुसरा टाईप पाहिलं तो आहे रायबोझोम. काय या ठिकाणी, रायबोझोम. बघा या ठिकाणी
एम आल्यानंतर जो काही रायबोझोम आहे तो या ठिकाणी काय होईल, या न्यूक्लियोटाइडला येऊन काय होईल, या ठिकाणी बाइंड होईल. काय होईल, या ठिकाणी बाइंड होईल. कोण येऊन बाइंड झाले, हा कोण आहे नेमका, हा आहे मित्रांनो या ठिकाणी रायबोझोम. बघा हा जो रायबोझोम आहे, हा जो रायबोझोम आहे तो या न्यूक्लियोटाइड येऊन काय झाला, या ठिकाणी बाइंड झालेला आहे. आता न्यूक्लियोटाइडला येऊन बाइंड झाल्यानंतर पुढे आपल्याला काय तयार करायचं, या ठिकाणी अमायनो ऍसिड या ठिकाणी काय करायचे, तयार करायचं आहे. जसे रायबोझोम इथे येऊन बाइंड झाला तो त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन सिंथेसिस आहे ते त्याचं काय करणार आहे, काम करणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला अजून गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी रायबोझोम जो आहे तो प्रोटीन सिंथेसिस म्हणून काय केलं, त्याने बाइंड करण्याचं काम केलेलं आहे. आपण अजून गोष्ट पाहिली आहे ती आहे tRNA. tRNA जो आहे या ठिकाणी tRNA तो काय काम करतो, या ठिकाणी tRNA जो आहे तो अँटीकोडॉन म्हणून काम करतो. tRNA जो आहे या ठिकाणी काय काम करणार आहे, अँटीकोडॉन म्हणून काय करणार, या ठिकाणी काम करणार आहे. मग काय करणार या ठिकाणी, बघा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ॲडेनिन जो आहे तो कोणाशी पेर होतो, नेहमी थायमिन. ग्वानिन कोणाशी पेर होतो, सायटोसिन. आणि हा जो सायटोसिन आहे तो कोणाशी पेर होतो, नेहमी या ठिकाणी ग्वानिनशी पेर होतो. तुम्ही जे या ठिकाणी पाहिलं या ट्रिप्लेट कोडॉन किंवा 3 न्यूक्लियोटाइडपासून, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे या 3 न्यूक्लियोटाइडपासून काय तयार होतं, एक अमायनो ऍसिड तयार होतं. म्हणजे या ठिकाणी 1 अमायनो ऍसिड इज फॉर्म. या ठिकाणी काय तयार झाले, एक अमायनो ऍसिड या ठिकाणी काय झाले, तयार झाले, ज्याला आपण सोप्या भाषेत प्रोटीन सिंथेसिस असं म्हणलं जातं. पुन्हा हे चेन असते. पुन्हा सेकंड या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होणार आहे, रायबोझोम येऊन बाइंड होणार आहे. पुन्हा रायबोझोम येऊन बाइंड झाल्यानंतर tRNA काय काम करणार आहे, या ठिकाणी अँटीकोडॉन्स काम करणार आहे. कसं काम करणार आहे, अँटीकोडॉन्स या ठिकाणी काय काम, tRNA जो आहे या ठिकाणी कसं काम करणार आहे, अँटीकोडॉनचं काम करणार आहे. म्हणजे पुन्हा सायटोसिन जो आहे तो कोणाशी पेअर झाला, या ठिकाणी ग्वानिन सायटोसिन ॲडेनिन थायमिनशी पेअर झाला. म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय तयार झालं, या ठिकाणी दुसरा अमायनो ऍसिड काय झालं, या ठिकाणी तयार झालेलं आहे. पुन्हा या ठिकाणी रायबोझोम जो आहे, रायबोझोम या ठिकाणी काय होणार, या तिसऱ्या न्यूक्लियोटाइडशी येऊन काय होणार, या ठिकाणी बाइंड होणार आहे. पुन्हा या ठिकाणी tRNA जो आहे अँटीकोडॉनचं काम करणार आहे. म्हणजे या ठिकाणी ॲडेनिन आहे, इथं थायमिन, इथे सुद्धा ॲडेनिन आहे, या ठिकाणी थायमिन. म्हणजे पुन्हा या ठिकाणी काय होणार आहे, नव्याने एक अमायनो ऍसिड तयार होणार असे आहे. असं करत करत नव्याने आपण या ठिकाणी काय बघतो, प्रोटीन सिंथेसिस जे आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. तुम्ही इथं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे आपल्याला पाहायला भेटतील प्रोटीन सिंथेसिसमध्ये. त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे, ते आहे जेनेटिक डिसऑर्डर. आता जेनेटिक डिसऑर्डर जे आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे डिसऑर्डर आपल्याला पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये ऑटोसोमल डिसऑर्डर म्हणून पण आहे आणि सेकंड आहे इनहेरिटन्स म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणून पण आपल्याला बघायला भेटतं. आता जेनेटिक डिसऑर्डर नेमकं काय कन्सेप्ट आहे, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये सर्वांना माहिती आहे की काय प्रेझेंट आहे, क्रोमोझोम. तर किती क्रोमोझोम प्रेझेंट आहे या ठिकाणी, 46. किती क्रोमोझोम या ठिकाणी प्रेझेंट, 46. याचं जर डिव्हायडेशन केलं मेल फिमेलमध्ये या ठिकाणी आहे 23. या ठिकाणी सुरू किती आहे, 23. हे झालं पेअर. 23 पेअर झालं तर किती क्रोमोझोम या ठिकाणी प्रेझेंट आहेत, 46. पण या 23 क्रोमोझोमचं आपण काय करूया, या ठिकाणी डिव्हायडेशन केलं तर 22 समजा मेल आहे तर काय या ठिकाणी एक्स आणि वाय. हा मेल असतं तर साहजिक हा काय असणार आहे, फिमेल असणार आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी 22 आणि ते काय येईल, एक्स आणि एक्स. साहजिक आहे फिमेलमध्ये जो काय क्रोमोझोम असतो तो असतो एक्स आणि एक्स, आणि मेलमध्ये जो काय क्रोमोझोम असतो तो आहे एक्स आणि वाय. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. मग हे जे काय 22 क्रोमोझोम आहेत, हे 22 क्रोमोझोम हे काय आहेत, हे आहेत मित्रांनो या ठिकाणी ऑटोझोम. हे काय आहेत, ऑटोझोम. जो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय करतात, डिसाईड करतात. काय करतात ते, एखाद्या ह्युमनचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स काय करतात या ठिकाणी ते डिसाईड करतात. आणि हे जे काय एक्स वाय आहे किंवा हे जे काय एक्स वाय आणि दुसरा आहे एक्स एक्स, हे काय काम करतात या ठिकाणी, सेक्स डिटर्मिनेशनचं काम करतात. काय काम करतात या ठिकाणी, सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे थोडक्यात हे जे
हे जे एक्स वाय किंवा एक्स एक्स जे आहेत ते काय या ठिकाणी 6 क्रोमोझोम आहेत. ते काय या ठिकाणी 6 क्रोमोझोम. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी डाऊन सिंड्रोम दिले, टर्नर सिंड्रोम दिले, क्लाइनफेल्टर सिंड्रोम दिले. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम बद्दल सांगायचं झालं तर डाऊन सिंड्रोम मध्ये 21 नंबरचा जो काही क्रोमोझोम आहे, 21 नंबरचा जो 21 नंबरचा जो काही क्रोमोझोम आहे त्याची काय असते एक्स्ट्रा कॉपी असते. त्याची काय असते या ठिकाणी एक्स्ट्रा कॉपी असते. म्हणजे या ठिकाणी 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे तो किती झाले या ठिकाणी 2 असतील. म्हणजे तो क्रोमोझोम झाले 47. कारण ह्युमन बॉडीमध्ये नॉर्मल क्रोमोझोम किती आहेत 46 आणि 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे तो एक ऍड झाला म्हणजे या ठिकाणी 46+1. अजून गोष्ट ह्याच्या ठिकाणी पाहिलं तर 21 आता मी सांगितल्याप्रमाणे 22 जे आहेत 22 पहिले 22 जे काही क्रोमोझोम आहे ते काय आहेत ऑटोझोम. म्हणजे डाऊन सिंड्रोमचा आजार आहे तो कोणता आजार आहे ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. कोणता डिसऑर्डर आहे या ठिकाणी ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. अजून एक्झाम्पल घेऊयात आपण सेकंड थिंग आणि टर्नर सिंड्रोम फॉर एक्झाम्पल घेऊ. तर आपण जर पाहिलं तर हा काय 6 क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. कोणता डिसऑर्डर आहे 6 क्रोमोझोमल डिसऑर्डर. फाय बिकॉज फिमेल हा जो टर्नर सिंड्रोम आहे तो फक्त आणि फक्त कुणाला होतो फिमेलला. कसं काय कारण फिमेलमध्ये जो काही क्रोमोझोम नंबर आहे 6 क्रोमोझोम नंबर तो काय सेम आहे काय एक्सेस. परंतु या टर्नर सिंड्रोममध्ये जो काही एक्स क्रोमोझोम जो आहे तो फक्त ओनली एकच प्रेझेंट असतो. फिमेलमध्ये जो काही एक्स क्रोमोझोम आहे तो फक्त एकच प्रेझेंट असतो. म्हणून कोणता आजार होतो या ठिकाणी टर्नर सिंड्रोम नावाचा जो काय या ठिकाणी आपल्याला आजार बघायला भेटतो. हा मेलमध्ये होतो ज्या ठिकाणी वाय क्रोमोझोम काय असतो या ठिकाणी म्हणजे एक्स एक्स वाय नाव जो काही क्रोमोझोम आहे या ठिकाणी काय असतो प्रेझेंट असतो. म्हणून या क्लाइनफेल्टर सिंड्रोम असं म्हणलं जातं. अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे मोनोजेनिक डिसऑर्डर ज्या ठिकाणी सिंगल जीन मध्ये म्युटेशन होतं त्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया अशा वेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार बघायला भेटतात. त्यानंतर पॉलिजेनिक डिसऑर्डर मोर दॅन 1 जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे जे काही आजार आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. आता आपण जे काही डिटेलमध्ये पाहिले की ट्रान्सक्रिप्शन काय आहे आणि ट्रान्सलेशन काय आहे हे आपण आता डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे आहे ते आहे म्युटेशन. बघा म्युटेशन होणं म्हणजे काय आपण थोडक्यात पाहिलं तर या ठिकाणी म्युटेशन होणं म्हणजे काय मग असे मी सांगितल्याप्रमाणे इट इज अ सडन चेंजेस किंवा चेंज इन DNA म्हणा किंवा जीन म्हणा किंवा न्यूक्लियोटाइड म्हणा तिन्ही शब्दाचं मिनिंग काय एकच आहे. या ठिकाणी सांगायचं झालं तर की DNA मध्ये अचानक काय होतो बदल होतो. मग तो नॅचरली किंवा आर्टिफिशियली बदल झाल्यामुळं आपल्याला म्युटेशन झालं बघायला भेटतं. ज्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नायट्रोजन बेस जे आहे त्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी बदल होतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ॲडेनिन जो आहे तो कोणाशी पेअर होतो थायमिनशी आणि ग्वानिन जो आहे तो कोणाशी पेअर होतो नेहमी सायटोसिनशी. म्युटेशनमध्ये काय होतं फॉर एक्झाम्पल ॲडेनिन जो आहे या ठिकाणी तो चुकून सायटोसिनशी पेअर होऊ शकतो कदाचित. ग्वानिन जो आहे तो चुकून ॲडेनिनशी पेअर होणार आहे. तर या ठिकाणी काय झालं या ठिकाणी ते बदल झालेला आहे. किंवा ॲडेनिन जो आहे या ठिकाणी काय राहणार या ठिकाणी स्पेस राहणार आहे. म्हणजे ॲडेनिन कुणाशीच पेअर होणार नाही किंवा ग्वानिन जो आहे या ठिकाणी त्याचं काय राहणार आहे स्पेस राहणार आहे. आपण ज्याला डिरेशन वगैरे म्हणलं जातं काय म्हणतात त्याला ठिकाणी डिरेशन वगैरे म्हणलं जातं. तो डिरेट होतो नायट्रोजन बेस म्हणून आपण तुम्ही थोडक्यात काय म्हणू शकतो त्याला म्युटेशन असं म्हणलं जातं. काय म्हणतात त्याला थोडक्यात म्युटेशन असं म्हणलं जातं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला नवीन कन्सेप्ट बघायचे आहे. याचं म्युटेशन जे आहे याचं खूप चांगले एक्झाम्पल लक्षात राहणं गरजेचं आहे. त्या मित्रांनो सिकल सेल ॲनिमिया या म्युटेशनचं खूप चांगले एक्झाम्पल लक्षात राहणं गरजेचं आहे. ते आहे सिकल सेल ॲनिमिया. दुसरं एक एक्झाम्पल आहे याचं फिनाइल कीटोन्युरिया. फिनाइल कीटोन्युरिया हे जे एक्झाम्पल आहे PKU ज्याला शॉर्टमध्ये PKU असं म्हणलं जातं ते सुद्धा याचं म्युटेशनचं चांगलं एक्झाम्पल आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला इथं बघायचं आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी इव्हॉल्युशन म्हणजे काय. साहजिक आहे इव्हॉल्युशनचं
अभ्यास किंवा फादर ऑफ इव्हॉल्युशन हे चार्ल्स डार्विन यांना म्हणलं जातं, ज्यांनी नॅचरल सिलेक्शनची थेअरी या ठिकाणी काय केलेली मांडलेली आहे. त्यापैकी आपल्याला आता पहिल्यांदा बघायचं की ही जे इव्हॉल्युशन आहे नेमकं काय आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय या ठिकाणी सांगितले बघा, द ग्रॅज्युअल चेंजेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन लॉंग ड्युरेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. म्हणजे ग्रॅज्युअल चेंज म्हणजे हळूहळू एकदम स्लो जे आहेत, एकदम स्लोली जे काय बदल होणार आहेत. कोणामध्ये बदल झाले? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. कोणामध्ये बदल झाले या ठिकाणी? लिव्हिंग म्हणजे फक्त ॲनिमल्स नाही, जे की प्लांट्समध्ये सुद्धा आणि ॲज वेल ॲज ॲनिमलमध्ये सुद्धा, प्लांट्स अँड ॲनिमलमध्ये सुद्धा काय झाले या ठिकाणी बदल झाले. लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. मग हे इव्हॉल्युशन कसं झालं? फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं की या अर्थवर पहिल्यांदा काय प्रेझेंट होते? त्याचं प्रेझेंट इन सिम्पल एलिमेंट. हे त्याचं प्रेझेंट इन सिम्पल एलिमेंट. मग हे जे काही सिम्पल एलिमेंट आहे ते नेमकं कोणकोणते एलिमेंट या ठिकाणी ते प्रेझेंट होते? फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्या कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हे जे एक्सेट्रा, हे जे सिम्पल एलिमेंट आहेत ते आपल्याला या अर्थमध्ये व्हॉल्कॅनो इरप्शन आपण म्हणूया, किंवा अर्थक्विक म्हणजे जे भूकंप वगैरे जे आहे किंवा ज्वालामुखी, त्यातून हे खूप महत्त्वाचं टेम्परेचर यातून हे सगळे जे एलिमेंट आहेत या ठिकाणी काय झाले? तयार झालेले आहेत. सिम्पल एलिमेंट तयार झाल्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी काय झाले? तयार झाले. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं मिथेन नावाचा गॅस CH4 या ठिकाणी ते तयार झालं. दुसरं पाणी आपण त्याला म्हणूयात. मग अशा प्रकारचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झाले? तयार झाले. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॉम्प्लेक्स प्रोसेस तयार झाली. तुम्ही ज्या ठिकाणी जर पाहिलं तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी काय झाले? तयार झाले. मग आता कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले म्हणजे नेमकं काय तयार झालं? त्या सांगायचं झालं तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले म्हणजे नेमकं काय तयार झालं? फॉर एक्झाम्पल याचं चांगलं एक्झाम्पल आहे ते आहे मित्रांनो अमायनो ॲसिड वगैरे, शुगर, मिथेन आत्ता सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर वॉटर, अशा प्रकारचे जे काही कंपाऊंड आहे या ठिकाणी काय झाले? तयार झाले आपल्याला बघायला भेटतात. कशामध्ये? या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. मग हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र आल्यानंतर पुढे जी काय आहे या ठिकाणी प्लांट आणि ॲनिमल स्पेसिस तयार व्हायला काय झालं? या ठिकाणी सुरुवात झाली, जे की फर्स्ट आपण त्याला म्हणूयात प्रिमिटिव्ह सेल या ठिकाणी काय झाली? तयार झाली. फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, कोणते? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय झाले? तयार झाले आपल्याला बघायला भेटतात. याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल अमिबा असेल किंवा पॅरामेशियम. अमिबा किंवा पॅरामेशियम अशा प्रकारचं ॲनिमल जे आहे या ठिकाणी काय झालं? आपल्याला तयार झालेलं आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून हळूहळू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ते आपल्याला काय झाले? या ठिकाणी तयार झालेलं बघायला भेटतात. जसं की फेल असेल किंवा हुमन, अशा प्रकारचे गोष्टी आपल्याला काय झाले? या ठिकाणी तयार झालेलं बघायला भेटतात. हे फक्त ॲनिमलमध्ये इव्हॉल्युशन झालेलं नाही आहे, हे ॲज वेल ॲज प्लांटमध्ये सुद्धा काय झालं? या ठिकाणी इव्हॉल्युशन आपलं प्लांट्समध्ये सुद्धा इव्हॉल्युशन तयार झालेलं आपल्याला बघायला भेटतं. जसं की
कॉलेरा नावाचं जे काय प्लांट आहे, कॉलेरा नावाचं जे काही ॲक्वेटिक प्लांट आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. त्याचप्रमाणे बनियन ट्री जे वटवृक्ष नावाने फेमस आहे, ओके, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय झालं, या प्लांट्समध्ये इव्हॉल्युशन आपल्याला बघायला भेटतं. हे जे काय ॲनिमल आहे किंवा हे जे काय प्लांट्स आहेत ते लगेचच्या लगेच नव्याने तयार झाले नाही, ह्याला कितीतरी मिलियन ऑफ इयर्स काय झाले या ठिकाणी आपल्याला लागलेले बघायला भेटतात. बघा या ठिकाणी थेअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये जर सांगायचं झालं, बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जे काही एलिमेंट गावले आहेत ते आहे बघा सिम्पल एलिमेंट, याच्यापासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्यानंतर आता सांगितलं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झालं आपल्याला तयार झालेलं बघायला भेटतात, जसं की प्रोटीन असेल किंवा न्यूक्लिक ॲसिड. याच्यापासून फर्स्ट सेट तयार झाली, याच्यापासून काय झालं या ठिकाणी फर्स्ट सेट तयार झालेली आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर जी काय फर्स्ट सेल आहे याच्यापासून, या फर्स्ट सेलपासून फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झालं या ठिकाणी तयार झालेला आपल्याला बघायला भेटतो. बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आहे त्या थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. काय बघायचं आपल्याला या ठिकाणी थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. या ठिकाणी बघा थेअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये पहिला आपल्याला बघायचं आहे तो आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे काय. तर फर्स्ट वन व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय या ठिकाणी सांगितलं झालं तर त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय एक्सटर्नल कॅरेक्टर्स. बघा मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय या ठिकाणी एक्सटर्नल कॅरेक्टर्स. मग मॉर्फोलॉजिकलमध्ये एक्सटर्नल कॅरेक्टर्स म्हणजे कोणाचे कॅरेक्टर्स थोडक्यात तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिला आहे ॲनिमल आणि सेकंड आहे प्लांट्स. बघा प्लांटचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आणि ॲनिमलचे काही एक्सटर्नल कॅरेक्टर आहे याच्यामध्ये जे कॉमन गोष्टी आपल्याला बघायला भेटतात, कॉमन सिमिलरिटी कॅरेक्टर्स किंवा प्लांटमध्ये जे काही सिमिलर कॅरेक्टर्स किंवा ॲनिमलमध्ये काही सिमिलर कॅरेक्टर्स आपल्याला बघायला भेटतात त्याच्यावरून या ठिकाणी काय केलेले मित्रांनो इव्हॉल्युशनचा काय केलेलं आहे स्टडी केलेला आहे. जसं की तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं हे जे काही ॲनिमल आहे डॉग वगैरे तुम्हाला बघायला भेटतात यांचं जे काय माऊथ असेल, मग याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर यांचा माऊथ असेल किंवा पोझिशन ऑफ आईज, डोळ्याचे जे काय पोझिशन आहे ते आहे. अजून एक आहे नॉस्ट्रिल म्हणजे हा पार्ट त्यांचा हा भाग, ओके, तो जो काही नॉस्ट्रिल आहे यांच्या शेप असेल, यांचं आईज असेल का माऊथ जो काही शेप आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी सिमिलर कॅरेक्टर्स आपल्याला बघायला भेटतात. त्याचप्रमाणे प्लांटमध्ये सांगायचं झालं प्लांट्समध्ये सुद्धा तर ही जी काय प्लांट्स आहेत याचं प्लांटचं त्याचं जे काही शेप आहे प्लांटचा शेप किंवा त्याचं लिप व्हेनेशन जे आहे हे तुम्ही जर बघितलं तर लिपचा जो काही शेप आहे त्याचं लिपचं जे काही व्हेनेशन आहे आणि लिपचं जे काही पेट्योल आहे याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं सिमिलर कॅरेक्टर्स बघायला भेटतात. काय बघायला भेटतात आपल्याला या ठिकाणी सिमिलर कॅरेक्टर्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि याच्यावर या ठिकाणी स्टेटमेंट केले गेले काय सांगितले दिस सिमिलर फीचर्स इंडिकेट दॅट ओरिजिन ऑफ डिफरंट ॲनिमल ऑफ प्लांट्स ग्रुप मस्ट बी सेम हॅव अ कॉमन ॲन्सेस्टर. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन, कारण या ठिकाणी त्याचे सिमिलर कॅरेक्टर्स आपल्याला ॲनिमलमध्ये आणि प्लांटमध्ये बघायला भेटतात. जसं की ॲनिमलमध्ये सांगितल्याप्रमाणे पोझिशन ऑफ आईज असेल, नॉस्ट्रिल असेल किंवा माउथ, आणि प्लांटच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते लिप्स जे आहेत त्याचा शेप आहे, लिपचे फेनेशन असतील किंवा लिप पेटिओल जे असतील याचं आपण या ठिकाणी काय पाहिले शेप पाहिला आहे. याच्यावरून मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स या ठिकाणी गेले त्याचे इव्हिडन्स प्रूफ म्हणून त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. तर ॲनाटॉमिकल म्हणजे काय या ठिकाणी इंटरनल. बघा ॲनाटॉमिकल म्हणजे काय या ठिकाणी इंटरनल कॅरेक्टर्स किंवा इंटरनल स्टडी. बघा ॲनाटॉमिकलमध्ये तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी ह्युमन हँड आहे, 4 लेग, कॅटचे जे 4 लेग आहे, त्यानंतर पिपल ऑफ फेर अँड पॅथेजम ऑफ बॅट. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं ते याचं जे काही बोन आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत. बोन कसं या ठिकाणी सेम आहे, बट याचं जे काय वर्किंग आहे थोडक्यात आपण त्याला फंक्शन म्हणतो. थोडक्यात फंक्शन जे आहे ते काय या ठिकाणी डिफरन्स आहे. याचं फंक्शन काय या ठिकाणी डिफरंट आहे. म्हणजे याचं बोनचं जे काही स्ट्रक्चर आहे बऱ्यापैकी सेम आहे, परंतु
यांचं जे काय फंक्शन आहे ते काय असणार आहे, वेगळं असणार आहे. ह्युमन हँड आपण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी वापरला जातो. कॅट वॉकिंग करण्यासाठी, प्रिपेअर ऑफ स्विमिंग करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आणि पॅथेजम ऑफ बॅट याचं हवेत फ्लाईंगसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं याचं बोनचं जे काही स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी काय सेम आहे, परंतु त्याचं फंक्शन किंवा वर्किंग जे आहे ते काय या ठिकाणी डिफरंट दिलेलं आहे. म्हणजे काय म्हणलं या ठिकाणी बघा, दिस ऑर्गन्स ऑल्सो हॅव डिफरंट यूज. म्हणजे प्रत्येक ऑर्गन म्हणजे हे जे ऑर्गन आहेत यांचा जो काही यूज आहे तो काय या ठिकाणी डिफरंट दिलेला आहे. तुम्ही अजून गोष्ट या ठिकाणी जर पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ बोन, जॉईन ऑफ ऑर्गन, ईच ऑफ दोज ॲनिमल शो सिमिलरिटी. बघा याच्यामध्ये जे बोन आहे याच्यामध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, सिमिलरिटी बघायला भेटतं, परंतु या ठिकाणी याचं फंक्शन काय या ठिकाणी वेगळं आहे. दिस इज कॉल्ड एज ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणतो. या ठिकाणी याचं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघितलं ते या ठिकाणी दिले गेलेले आहेत, आपण बघतोय. ओके, नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी पाहिलं थर्ड एव्हिडन्स ते आहे बघा, या ठिकाणी थोडंसं याच्याबद्दल सांगितलेलं आहे फंक्शन. बघा हर्ट जे आहे याचं फंक्शन सगळ्यांना माहीत आहे, सर्क्युलेशनसाठी खूप महत्त्वाचं काम करतं. लंग्स रेस्पिरेटरी सिस्टमचा पार्ट हा काय काम करतं, सरळ रेस्पिरेशनसाठी काम करतं. किडनी हा एक्सक्रिटरी सिस्टमचा पार्ट आला, काय काम करणार मित्रांनो या ठिकाणी किडनी, द नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह ऑफ द बॉडी. द नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह ऑफ द बॉडी. म्हणजे प्रत्येकाचं फंक्शनिंग काय या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काय या ठिकाणी वेगळं दिलं गेलेलं आहे. थर्ड आहे वेस्टिजियल ऑर्गन. बघा आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय की या ठिकाणी असे ऑर्गन ती काय झाले डिजनरेट, काय झाले या ठिकाणी डिजनरेट झालेले आहेत किंवा अंडर डेव्हलप. म्हणजे काय ते प्रेझेंट होते, आताही ते प्रेझेंट आहेत, परंतु त्याचं फंक्शन जे आहे ते वर्किंग करत नाही, वर्कलेस. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. किंवा ते काय ते ऑर्गन प्रेझेंट होते ते आता काय झाले नाहीसे झालेले आहेत, त्याला काय आपण म्हणतो या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणलं जातं. या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गनच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे काही डार्विन त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे नॅचरल सिलेक्शन म्हणून, नॅचरल सिलेक्शन म्हणून ते काय करतं या ठिकाणी मित्रांनो काम करतं. कुठे वेस्टिजियल ऑर्गनमध्ये नॅचरल सिलेक्शन म्हणून जे काही स्टेटमेंट केलं आहे डार्विन या सायंटिस्टने, हे वेस्टिजियल ऑर्गनमध्ये काय करते काम करतं. द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड ऑर्गन विच कॅनॉट परफॉर्म एनी फंक्शन. म्हणजे ते आता सध्या काही काम करत नाही. दिस इज कॉल्ड एज वेस्टिजियल ऑर्गन. आता हे जे आहे वेस्टिजियल ऑर्गन याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणून काय झालं असणार आहे, लॉंग ड्युरेशन ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काय झालं असणार, त्याची उत्क्रांती झालेली असणार आहे खूप मोठ्या कालावधीसाठी. म्हणजे काय आपण असं म्हणायचो की ह्युमन जो आहे तो माकड होता. मग माकडाला सगळ्यांना माहिती की माकड जे आहे माकडाला शेपटी होती किंवा शेपटी आहे, परंतु आपण त्याचा ह्युमनने त्याचा कोणत्या प्रकारचा यूज गेलेला नाही, यूज केला नाही. मग हळूहळू काय झाली ह्युमनची जी काही ती शेपटी आहे ती काय झाली गळून पडली असं म्हणलं. ग्रामीण भागातले जे काय आजी आजोबा आहेत किंवा तुम्ही जुन्या काळातल्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या तर तुम्हाला ते ऐकायला भेटतं. मग या वेस्टिजियल ऑर्गन जे आहे याचे एक्झाम्पल सांगायचं झालं तर याचं खूप चांगले एक्झाम्पल आपल्याला बघायला भेटतात. ते आहे मित्रांनो या ठिकाणी विस्डम टीथ, ज्याला आपण अक्कल दाढ असं म्हणतो, विस्डम टीथ. दुसरं एक्झाम्पल याचं चांगलं एक्झाम्पल आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी अपेंडिक्स, जे की ह्युमन बॉडीसाठी अपेंडिक्सचं काही काम नाही, परंतु जे काय जनावर वगैरे जर पाहिलं तर या ठिकाणी ल्युमिनन्ससाठी अपेंडिक्सचा खूप मोठ्या प्रमाणात करतो वापर केला जातो. हे एक आहे एक्झाम्पल. अजून एक आहे इयर पिन्ना. एअर पिन्नी जे माकडामध्ये त्यांचं जे काही कान आहे त्याचे मुवमेंट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अजून आहे एक्झाम्पल लास्ट टेल बोन, ज्याला आपण माकड हाड असं म्हणलं जातं. टेल बोन ज्याला आपण माकड हाड असं म्हणलं जातं. हे 4 एक्झाम्पल माहिती असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यावर MCQ वगैरे येऊ शकतो. जसं की विस्डम टीथ, अपेंडिक्स, एअर पिन्ना आणि टेल बोन. हे कशाचे एक्झाम्पल आहेत या ठिकाणी, हे एक्झाम्पल आहे कशाचे वेस्टिजियल ऑर्गनचे. कशाचे एक्झाम्पल या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गनचे एक्झाम्पल आहेत. मग या ठिकाणी जर सांगायचं झालं तर मग काय म्हणले
environmental conditions such change are necessary, some structure become useless in newly changed condition. बघा काही कॅरेक्टर्स जे आहेत ते काय झाले या ठिकाणी युजलेस झालेले आहेत आणि ड्यू टू नॅचरल सिलेक्शन मी आता सांगितलं डार्विनचा जो लॉ आहे नॅचरल सिलेक्शन याच्यामध्ये काय सांगितले द डिजनरेटेड अँड आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम ड्युरेशन किंवा व्हेरी लॉंग टाइम स्पेन याला खूप जास्त कालावधी लागलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिले गेले. पहिलं एक्झाम्पल आहे टेल बोन, त्यानंतर आहे मसल ऑफ एअर पिन्ना, विस्डम टीथ अक्कल दाढ आणि बॉडी हेअर. म्हणजे आपण जर तुम्ही पाहिलं तर मॅमर्स बरेच असे मॅमर्स असतील किंवा इन्सेक्ट असते ज्याच्या बॉडीमध्ये काय असतं मित्रांनो या ठिकाणी बॉडी हेअर काय या ठिकाणी प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे या ठिकाणी पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. बघा या ठिकाणी आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स बघत आहे सध्या. ओके, त्याच्यामध्ये आपण पाहिलं पहिल्यांदा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, त्यानंतर पाहिलं आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स पाहिलं, त्यानंतर आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्स पाहिलं, त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन पाहिलं की ज्याच्यामध्ये अपेंडिक्स असेल, विस्डम टीथ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये स्टडी केले. नाव वी कॅन स्टार्ट न्यू पॉईंट पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. तर या पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये काय केलं जातं की इट इज डिटरमाइन द एज ऑफ फॉसिल. म्हणजे जे काय अवशेष वगैरे आहे किंवा जे काही जीवाश्म वगैरे आहेत ते इतक्या वर्षापूर्वीचं होतं की एवढ्या अंदाजे एवढ्या वर्षापूर्वी ते आपल्याला सापडलं किंवा गावले. हे आपण कशामध्ये म्हणजे हे जे एव्हिडन्स आहे कशामध्ये स्टडी केला जातो त्याचा पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्समध्ये त्याचा स्टडी केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा जसं की व्हॉल्कॅनो असतील, फॉर एक्झाम्पल अजून सांगायचं तर फ्लूड अशा काय किंवा असे काही सायक्लोन असतील, असे जे काही गोष्टी आहेत नॅचरल डिसेस्टर किंवा आर्टिफिशियल डिसेस्टर त्याने काय होतं की जे काही ॲनिमल असतील किंवा जे काही प्लांट स्पेसिस जे आहेत ते काय होतं डिकम्पोज होऊन जातात मातीमध्ये, कशामध्ये अर्थमध्ये. तर डिकम्पोज झाल्यानंतर त्याच्या आपल्याला काही प्रमाणात काय भेटतात रेमनंट, त्याचे काय अवशेष असतील किंवा त्याचं आपल्याला काय भेटतात इम्प्रेशन वगैरे बघायला भेटतात, त्याचे सिम्बॉल वगैरे आपण त्याला म्हणतो चिन्ह वगैरे बघायला भेटतात. मग या पॅलेंटोलॉजिकलमध्ये जे आहे हे जे अवशेष वगैरे जे आहेत प्लांट किंवा ॲनिमल त्याचं अवशेष आपल्याला स्टडी करण्यासाठी आपण जर ह्याच्या ठिकाणी जर पाहिलं तर एक अभ्यास केला जातो आणि त्याचं नाव आहे मित्रांनो कार्बन डेटिंग मेथड. बघा फॉसिलचं रेकॉर्ड स्टडी करण्यासाठी या ठिकाणी एका मेथडचा अभ्यास केला जातो आणि त्याचं नाव आहे कार्बन डेटिंग मेथड. लक्षात राहणं गरजेचं आहे कार्बन डेटिंग मेथड. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या कार्बन डेटिंग मेथडमध्ये तुम्ही जर पाहिलं की याच्यामध्ये काय केलं जातं की एखादं जे काही फॉसिल आहे ते प्लांटचं असेल किंवा ॲनिमलचं जे असेल त्याच्यामध्ये कार्बन 14 जे आहे त्याचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? कार्बन 14चा काय केला जातो अभ्यास केला जातो की जे कोणतं सबस्टन्स आहे रेडिओ ॲक्टिव्ह. आणि दुसरे एक सबस्टन्स आहे त्या आहे कार्बन 12 की जे काय नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. काय नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. बघा कार्बन 14 जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि कार्बन 12 जे आहे ते काय नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. आणि मग काय केलं जातं की जेव्हा एखाद्या प्लांटची आणि ॲनिमलची बघा जेव्हा एखादं प्लांट किंवा ॲनिमल जे आहे त्याची काय होते डेथ होते, म्हणजे ते काय होतात डिकम्पोज व्हायला काय होतात सुरुवात होते. बघा फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगायचं झालं तर एखादा प्लांट असेल किंवा ॲनिमल जे आहे त्याची डेथ झाल्यानंतर साहजिक आहे त्याच्यामध्ये जो कार्बन आहे कार्बन कन्झप्शन आपण ज्याला म्हणतो कार्बन कन्झप्शन ते काय होतं हळूहळू कमी होतं. कार्बन कन्झप्शन काय होतं डेथ झाल्यानंतर ते काय होतं नष्ट होतं बंद पडतं. ते जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कार्बन 14 ने केलं जातं. कार्बन 12 जे आहे तिचं नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे.
मग काय केलं जातं, जेव्हा एखादा प्लांट किंवा ॲनिमल त्याची का फॉसिल आहे ते किती वर्षापूर्वीचं आहे हे अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो काय केलं जातं, C14 टू C12 याचा रेशो जो आहे तो काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. काय केला जातो या ठिकाणी, कॅल्क्युलेट केला जातो. लक्ष राहणं गरजेचं आहे. बघा C14 टू C12 याचा जो काय रेशो आहे तो काय केला जातो या ठिकाणी, कॅल्क्युलेट केला जातो. आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर ते जे काय प्लांट स्पेसिस आहे कोणचे, ते जे काय ॲनिमल स्पेसिस आहे ते इतक्या वर्षापूर्वीचं आहे हे आपण काय केलं जातं या ठिकाणी अभ्यासलं जातं, कन्सिडर केलं जातं. बघा ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं कार्बन डेटिंग मेथड, मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इट इज अ स्टडी ऑफ एज ऑफ फॉसिल. जे का फॉसिल रेकॉर्ड आहे त्याचा स्टडी केलं, त्याचा काय करतो, स्टडी केला जातो. पुढे काय म्हणले, फेनरायू ॲनिमल अँड प्लांट कन्झ्युम कार्बन कंटिन्युअसली. बघा माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा काय करतो, प्लांट किंवा ॲनिमल कार्बनचा वापर करतात. बट दिस प्रोसेस एंड आफ्टर देअर डेथ. बघा जेव्हा प्लांट किंवा ॲनिमलची डेथ होते तेव्हा कार्बन जे आहे त्याचं कन्झम्पशन काय होतं, बंद पडतं. लेटर द बॉडी कार्बन इन द फॉर्म ऑफ C14 अंडरगोज कंटिन्युअस डिकिंग प्रोसेस. बघा हळूहळू काय होतं, कार्बन 14 जे आहे ते हळूहळू डिकम्पोज कुजत जातं. आणि बघा पुढे काय म्हणले, C12 इज नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. C12 जे आहे ते काय रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. पुढे काय म्हणले, बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय, कॅल्क्युलेट द फॉलोइंग 3 ॲस्पेक्ट. द एज ऑफ फॉसिल कॅन बी डिटर्म बाय नोईंग. बघा ह्याचं 3 प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं असं तिथं सांगितलेलं आहे. फर्स्ट द टाइम पासड सिन्स द डेथ ऑफ प्लांट और ॲनिमल. बघा म्हणजे तो प्लांट किंवा ॲनिमल किती वेळ झाला आहे त्याची डेथ होऊन, तो पहिला पॉईंट आहे. सेकंड द मेजरमेंट ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह ऑफ C14, त्याचं C14 कॅल्क्युलेट केलं जातं. आणि तिसरं मी सांगितल्याप्रमाणे तो जो काय रेशो आहे, कोणाचा रेशो, C14 अँड C12, त्याने काय करायचं ते कॅल्क्युलेशन केलं जातं आणि जे काय फॉसिल रेकॉर्ड आहे ते स्टडी केलं जातं. बघा यूज ऑफ कार्बन डेटिंग. बघा याचा वापर कशासाठी केला जातो, पहिला पेलॅन्टॉलॉजीसाठी आपण तोच पॉईंट बघतो सध्या. सेकंड आहे अँथ्रोपोलॉजी, मानववंशशास्त्र म्हणजे मानवाचे जे काही फॉसिल रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याप्रमाणे जे काही फॉसिल रेकॉर्ड आहे ते किती वर्षापूर्वीचं होतं त्याचं एज लिमिट बघण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अशा बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी या पेलॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्सचा अभ्यास केला जातो, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा सेकंड आहे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, की सम प्लांट्स अँड सम ॲनिमल्स त्यात प्रेझेंट इन सम कॅरेक्टर्स. म्हणजे काही प्लांटचे काही ॲनिमलचे काही कॅरेक्टर्स दोन ग्रुपशी काय होत असतील, मॅच होत असतील, दोन ग्रुपशी काय होत असतील, मॅच होत असतील, दिस इज कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक. पण ते नेमकं कोणते कॅरेक्टर्स, ते नेमकं कॅरेक्टर्स कोणते, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कोणते कॅरेक्टर, त्या प्लांटचे किंवा त्या ॲनिमलचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स त्या दोन ग्रुपशी काय होणं गरजेचे, मॅच होणं गरजेचे किंवा ते सिमिलर असतील. काय असतील ते, सिमिलर असतील, तर आपण काय म्हणतो या ठिकाणी कनेक्टिंग लिंक असं म्हणलं जातं. काय म्हणले, सम ऑर्गॅनिझम शेअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ टू ग्रुप्स अँड हेन्स दे कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक. बट टू ग्रुप्स, पण कोणते कॅरेक्टर्स महत्वाचे, सिमिलर कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत. सिमिलर कॅरेक्टर्स जे आहे या ठिकाणी काय असणं, सेम असणं, म्हणजे सिमिलर कॅरेक्टर्स असणं गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. आता पहिलं एक्झाम्पल दिले ते आहे पेरिपॅथस. पेरिपॅथस सगळ्यांना माहिती आहे, पेरिपॅथस अमेरिकाना म्हणजे थोडं कॉक्रोच बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. कॉक्रोच बद्दल मग कॉक्रोच बद्दल सांगायचं झालं या ठिकाणी जे काय कॉक्रोच आहे म्हणजे पेरिपॅथस जे आहे या ठिकाणी याचं कनेक्शन कोणा संग सांगितलेलं आहे, या ठिकाणी याचं कनेक्शन सांगितलं कोणा संग, ॲनेरिडा. ज्याचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे त्या अर्थवर्म ॲनेरिडाचं, फक्त माहिती असण्यासाठी सांगतोय. दुसरा आहे या पेरिपॅथसचं कनेक्शन कोणा संग सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी, आर्थ्रोपोड्स सोबत, ज्याच्यामध्ये झुरळ वगैरे सगळं येतं, सगळे ह्याच्यामध्ये क्रॅब वगैरे सगळं येतं. मग आता हे जे काय पेरिपॅथसचं याचं कनेक्शन आणि पेरिपॅथसचं आर्थ्रोपोडचं जे काही कनेक्शन आहे ते काय असणं गरजेचं आहे, टू ग्रुपशी सिमिलर, म्हणजे त्याचे काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते काय असणं गरजेचं आहे, या ठिकाणी सिमिलर असणं गरजेचं आहे, ते बरोबर मॅच होणं काय गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल
हे जे पेरिपॅथसमध्ये ॲनेरेडाचं सांगितलं झालं तर बघा आर्थोम जे आहे तुम्ही जर पाहिलं तर त्याची बॉडी कशी आहे या ठिकाणी मित्रांनो सेगमेंटेड आहे. कशी आहे? सेगमेंटेड बॉडी आहे बघा. म्हणजे पेरिपॅथस ॲनेरेडा बघा ह्याचं जर मॅच होणार असेल तर बॉडी कशी या ठिकाणी सेगमेंटेड बॉडी आहे. कशी बॉडी आहे? सेगमेंटेड बॉडी. अजून सांगायचं झालं तर ह्याचं का क्युटिकल आहे ते कसं आहे? थिन क्युटिकल बघा अवतर वगैरे पाहत. आर्थ्रोपोडामध्ये सांगायचं झालं पेरिपॅथस सिमिलर कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे ते कशी आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ह्याच्यामध्ये काय असते? प्रेझेंट असते बघा. ह्याचं कॅरेक्टर काय सेम आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि दुसरी गोष्ट आहे ही जी पेरिपॅथस ती जी काय रेस्पिरेशन करणार आहे रेस्पिरेशन ते कशाने करणार आहे या ठिकाणी? ट्रकी. कशाने करणार आहे? ट्रकी. मग पेरिपॅथस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेरेडा अँड आर्थ्रो. बघा पुन्हा एकदा सांगतो पेरिपॅथस जे आहे पेरिपॅथस याचं सिमिलर कॅरेक्टर कोणी सांगितले? ॲनेरेडा या ग्रुपशी सांगितले. कसं काय सांगितलंय? कारण बॉडी कशी त्याची सेगमेंटेड आणि त्याचं जे क्युटिकल आहे ते कसं आहे? थिन क्युटिकल आहे. ही जी काय पेरिपॅथस आहे याचं कनेक्शन कोणी सांगितले? आर्थ्रोपोडाशी. का सांगितले? कारण ह्याच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते कशी आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे काय रेस्पिरेशन होतं ते कसं आहे? ट्रॅकियल रेस्पिरेशन. कसं रेस्पिरेशन आहे? ट्रॅकियल रेस्पिरेशन या ठिकाणी काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं काय म्हणले? इट शोज कॅरेक्टर ऑफ ॲनेरेडा अँड आर्थ्रोपोडा अँड दिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन दिस टू फायरम. कोणतं पहिले सांगितले? ॲनेरेडा. का सांगितले? कारण त्याची बॉडी कशी आहे? सेगमेंटेड बॉडी आणि थिन क्युटिकल अँड पॅरेपोडिया लाईक ऑर्गन. आर्थ्रोपोडा सारखं का सांगितले? कारण त्याची काय रेस्पिरेशन आहे ते कसं करतं? ट्रॅकियल रेस्पिरेशन करतं आणि त्याचं सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे ते कशी आहे या ठिकाणी? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. हे आहे त्याचं पहिलं एक्झाम्पल. हे काय आहे? दॅट इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलचं सांगायचं झालं ते आहे मित्रांनो या ठिकाणी डक बिल्ड पॅटपस. डक बिल्ड पॅटपस याचं कनेक्शन कोणा सांगितले? पहिले सांगितले सरळ लेप्टाइड्स. दुसरं सांगितलं कनेक्शन ते आहे मॅमर्स. बघा डक बिल्ड पॅटपसचं लेप्टाइड सोबत कनेक्शन का सांगितले? कारण बिकॉज इट इज रेज ऑफ एक्स. कारण ते काय करतात? अंडी घालतात. साप पाहिजे सगळ्यांनी साप अंडी घालतो वगैरे सर्वांना माहिती आहे. ओके तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर डक बिल्ड पॅटपसचं लेप्टाइड सोबत कनेक्शन काय पाहिले? कारण ते अंडी घालतात. इट इज रेज ऑफ एक्स. आणि तुम्ही ज्या ठिकाणी पाहिलं ही जी काय डक बिल्ड पॅटपस आहे याचं मॅमर्स सोबत कनेक्शन का सांगितले? या डक बिल्ड पॅटपसचं मॅमर्स सोबत कनेक्शन का सांगितले? कारण इट इज अ प्रेझेंट इन mammary gland and present of here. तुम्ही जे या ठिकाणी जर पाहिलं त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे ॲज वेल ॲज त्याच्या बॉडी का प्रेझेंट आहे? हिअर प्रेझेंट आहे. म्हणून डक बिल्ड पॅटपस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइड्स अँड मॅमर्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ते असणार आहे पुढे बघा. डक बिल्ड पॅटपस काय म्हणले? कनेक्टिंग लिंक बिटवीन लेप्टाइड्स अँड मॅमर्स. वाय? बिकॉज इट इज अ इग रिंग हॅबिट्स. बॉडी कशी स्केल आहे? खवरे आहेत त्याच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहेत? स्केल खवरे या ठिकाणी प्रेझेंट आहे. मॅम्युलियन का सांगितले? कारण त्या ठिकाणी मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे आणि त्याच्या बॉडी का प्रेझेंट आहे या ठिकाणी? हिअर काय आहेत या ठिकाणी प्रेझेंट आहे. पुढे हे या ठिकाणी काय केलं तुम्ही जर पाहिलं तर काय पुढे डायग्राम दिलेली आहे. पुढे काय केले या ठिकाणी? डायग्राम दिलेली आहे. थर्ड एक्झाम्पल आहे ते आहे लंगफिश. आता लंगफिशचं कनेक्शन दिले कोणासोबत? फिश सोबत. आणि दुसरं दिले ॲम्फिबियन सोबत. फिश सोबत काय दिलं? कारण त्याची बॉडी जी आहे ते फिश लाईक बॉडी. कारण त्याच्यामध्ये ही जी आहे या ठिकाणी लंगफिश याची का फिन्स आहेत. फिन्स याची स्विमिंग करण्यासाठी फिन्स असतात. त्याचा यूज फिश सारखा दाखवला म्हणून फिश लाईक बॉडी तिथं म्हणलं गेले. आणि ॲम्फिबियन रेस्पिरेशन का म्हणलं गेले? कारण तुम्ही जर ॲम्फिबियनचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲम्फिबियनचं एक्झाम्पल आहे फ्रॉग. ॲम्फिबियनचं एक्झाम्पल काय आहे? फ्रॉग आहे. मग त्याचं काय म्हणले? ही जी काय लंगफिश आहे तो ॲम्फिबिया कसा लंग्समध्ये काय करतो? रेस्पिरेशन करतो. म्हणून लंगफिश जे आहे याचं
कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबियन. बिटवीन फिश अँड ॲम्फिबियन त्याचे असं त्याचं म्हणलं गेलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट बघूयात त्या इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. काय म्हणले? इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. आपण जर 12वीला स्टडी केला गेला तर या ठिकाणी बघा ह्याची काय प्रेग्नेन्सी कन्सेप्ट पाहिली तर प्रेग्नेन्सी कन्सेप्टमध्ये तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी 3 प्रकारचे ट्रायमिस्टर असतात. पहिले जे काही 3 महिने आहेत त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतात. सेकंडचे जे काही 3 महिने आहे ह्युमनच्या बॉडीसाठी सांगतोय तर सेकंड ट्रायमिस्टर म्हणलं जातं. आणि लास्ट 3 मंथ्स जे आहेत त्याला काय म्हणलं जातं? थर्ड ट्रायमिस्टर. तर या ठिकाणी काय सांगितलं गेले की ह्याची काय इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बघा या ठिकाणी जेव्हा एखादा प्लांट असेल किंवा ॲनिमल, ह्याचं एक्झाम्पल देताना ॲनिमलचं दिलं गेलेलं आहे. ते ॲनिमलचं जे काही एक्झाम्पल आहे या ठिकाणी इम्ब्रिओमध्ये जेव्हा तो जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार आहे किंवा तो इम्ब्रिओमध्ये जेव्हा तो काय असणार आहे ऑर्गॅनिझम प्रेझेंट असणार आहे त्याच्या इनिशियल स्टेज. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इनिशियल स्टेज? सुरुवातीची कंडिशन. बघा फर्स्ट स्टार्टिंग स्टेज आपण त्याला म्हणलं तरी चालेल. सुरुवातीच्या प्रे इनिशियल स्टेज असं म्हणलं जातं त्याला. ओके, म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये ते जे काय ऑर्गॅनिझम असणार आहेत त्याची जे काय बॉडीचं शेप आहे किंवा बॉडीचं स्ट्रक्चर जे आहे बॉडीचं स्ट्रक्चर ते काय असणार आहे या ठिकाणी सेम असणार आहे. बघा इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? इनिशियल स्टेजमध्ये ते जे काही ॲनिमल आहेत ओके त्यांचं बॉडीचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते कसं असणार आहे या ठिकाणी सेम असणार आहे. बट आफ्टर दॅट फायनल स्टेजमध्ये ते जे काय बॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे डिसिमिलर असणार आहे. काय असणार आहे? डिसिमिलर असणार आहे. दिस इज कॉल्ड एज इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्याला काय म्हणलं जातं? इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणलं जातं. जसं की याचं काय म्हणलं बघा ऑल व्हर्टिब्रेट एम्ब्रिओज शो एक्स्ट्रीम सिमिलर ड्युरिंग इनिशियल स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. बघा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. बघा पहिले जे काही सुरुवातीची इनिशियल जी काही स्टेज आहे त्याच्या डेव्हलपमेंटची म्हणजे विकासाची त्याच्यामध्ये जे काही बॉडीचे स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार आहे या ठिकाणी सेम असणार आहे. दिस सिमिलॅरिटी डिसॲपियर ग्रॅज्युअली लेटर डेव्हलपमेंट. जसं जसं ते बॉडीची डेव्हलपमेंट होणार आहे वाढ होणार आहे तसं तसं त्याचं काही बॉडीचा शेप आहे तो काय होणार आहे डिसिमिलर होत चालणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा ह्युमनचं पाहिलं तर बघा पहिल्या स्टेजमध्ये हे जे आहे फर्स्ट स्टेज आहे, हे पण फर्स्ट स्टेज आहे, हे पण फर्स्ट स्टेज आहे ॲज वेल ॲज ही पण फर्स्ट स्टेज आहे. या ठिकाणी काय म्हणलं गेलं की पहिली जी काही स्टेज आहे इनिशियल स्टेज ही जी काही इनिशियल स्टेज आहे त्यामध्ये बॉडीचा शेप कसा आहे या ठिकाणी बऱ्यापैकी सेम आहे. बट ही जी काय फायनल स्टेज आहे या ठिकाणी फिशचे डायग्राम दिलेला आहे, या ठिकाणी टॉयचे डायग्राम दिलेला आहे, या ठिकाणी चिकन पिग आणि लास्ट वन ह्युमन ही जी काय फायनल स्टेज आहे त्याच्यामध्ये काय त्यांचं शेप पूर्णपणे बदललेला आहे. बॉडीचं स्ट्रक्चर पूर्णपणे काय झालेलं आहे चेंज झालेला आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्याला काय म्हणलं जातं? इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणलं जातं. ओके, चला नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा डार्विनबद्दल आपल्याला बघायचे. मग डार्विनबद्दल सांगायचं झाला तर डार्विन जे आहे यांनी एक खूप मोठं स्टेटमेंट केले ज्याचं नाव आहे फर्स्ट वन नॅचरल सिलेक्शन. बघा ती जी का प्लांट स्पेसिस असतील किंवा ॲनिमल स्पेसिस असतील त्याचं काय असणार या ठिकाणी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट लाईन नॅचरल सिलेक्शन. मग या ठिकाणी जर सांगायचं झालं तर डार्विनने काय काय अभ्यास केला काय काय स्टेटमेंट केलं आपण त्याच्याबद्दल बघूयात. पहिलं आहे डार्विनने जे काही बुक पब्लिश केले डार्विनने या ठिकाणी बुक पब्लिश केले बुक त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. कोणतं बुक आहे त्याचं नाव? ओरिजिन ऑफ स्पेसिस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड लाईन खूप महत्वाची आहे ते काय आहे या ठिकाणी सर्वायवल ऑफ फिटेस्ट. काय म्हणले गेले तिथं? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे ते आहे कॉम्पिटिशन. ज्याला सोप्या भाषेत आपण त्याला म्हणूयात स्ट्रगल एक्झिस्टन्स. आणि चौथा आहे नॅचरल सिलेक्शन. बघा अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत या ठिकाणी डार्विन या नावाच्या सायंटिस्टने आपण काय केले या ठिकाणी केलेलं आहे. तर पहिलं आहे स्टेटमेंट ते म्हणजे काय या ठिकाणी बुक पब्लिश केले त्या बुकचं नाव आहे
ओरिजिन ऑफ स्पेसिस. सेकंड या ठिकाणी गोष्ट महत्त्वाची आहे. दोन्ही बघा काय या दोन्ही कन्सेप्टचं मिनिंग एकच होतं बऱ्यापैकी. काय सांगितले? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. म्हणजेच काय, तोच ऑर्गॅनिझम जो आहे बघा, जो काय ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये काय आहे, ॲबिलिटी आहे, ज्याच्यामध्ये काय ॲबिलिटी क्षमता आहे, त्याच्यामध्ये कॉम्पीट करण्याची काय क्षमता आहे, स्ट्रगल करण्याची काय संघर्ष करण्याची काय क्षमता आहे. ते हे जे तो जो ऑर्गॅनिझम आहे तोच या नेचरमध्ये काय होऊ शकतो, काय राहू शकतो, फिट राहू शकतो. बघा या ठिकाणी काय सांगितले की तो जो ऑर्गॅनिझम आहे, पुन्हा सांगतो, तो जो ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये काय स्पर्धा करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे प्रायमरी सोर्स, ज्याच्यामध्ये काय प्रायमरी सोर्स आहे अन्न वस्त्र निवारा, तोच ऑर्गॅनिझम काय राहू शकतो या नेचरमध्ये काय राहू शकतो, फिट राहू शकतो. आणि बाकीचे जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते काय होणार आहे या ठिकाणी डिजनरेट होणार आहेत. काय होणार आहे, डिजनरेटेड होणार आहेत. म्हणजे असा म्हणजे ज्याच्यामध्ये जिंकण्याची क्षमता आहे, विनर, तेच तोच ऑर्गॅनिझम या नेचरमध्ये काय राहू शकतो, फिट राहू शकतो. म्हणून तिथे म्हणलं गेले सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. काय म्हणून काय म्हणले गेले, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, जगण्याची क्षमता जो फिट राहील तोच. कॉम्पिटिशन तेच. आता फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बघा MPSC देणारे दरवर्षी आपण जर पाहिलं तर 2 ते 3 लाख विद्यार्थी असतात आणि MPSCचे फॉर्म किती सुटतात, 400 ते 500. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर फक्त किती विद्यार्थी याच्यामध्ये सेट होणार आहेत, 400. मग फॉर्म भरणारे विद्यार्थी किती आहेत, 2 ते 3 लाख. ज्या विद्यार्थ्याने एक युनिक अभ्यास केलाय, प्रिपरेशन केले, नोट्स काढल्यात, टाइम मॅनेजमेंट केले, तोच विद्यार्थी काय होणार आहे त्या MPSC मध्ये काय होणार आहे, 400 जागामध्ये त्याचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. सेम तसंच या ठिकाणी डार्विनचा लॉ आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी युनिक ॲबिलिटी आहे, क्षमता आहे फिट राहण्याची, तोच या नेचरमध्ये काय राहणार आहे, सर्व्हाइव्ह होणार आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, संघर्ष तो करणार आहे. आणि लास्ट आहे नॅचरल सिलेक्शन. सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय नेचरली म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या काय झाले, सिलेक्ट झालेले आहेत, असं या ठिकाणी काय केले, डार्विनने सांगितलेलं आहे. अजून जर तुम्ही सांगायचं झालं तर अजून गोष्ट डार्विनने खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रोलिफिकली ॲक्टिव्ह. म्हणजे काय, हे लगेच इव्हॉल्युशन झालेलं नाही, ह्याला कितीतरी वर्ष म्हणजे दीर्घकाळ लागलेला आहे, असं या डार्विनने सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलं या ठिकाणी आपण बघूयात. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, ह्याला कितीतरी दीर्घकाळ लागलेला आहे. सेकंड काय म्हणले, देअर इज कॉम्पिटिशन विथ इच अदर किंवा स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, जो संघर्ष करणार आहे तोच या ठिकाणी टिकणार आहे. ऑर्गॅनिझम दॅट शो इसेन्शियल मॉडिफिकेशन फॉर सर्व्हायव्हल सस्टेन व्हाय रिमेनिंग पेरिश, तोच या ठिकाणी स्टेबल राहू शकतो. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड एलिमिनेशन ऑफ मिसफिट इज द नॅचरल सिलेक्शन. बघा जो फिट आहे तो सर्व्हायव्हल आहे, जो फिट नाही तो काय होणार आहे, त्याच्यातून काय होणार, इलिमिनेशन, तो काय होणार आहे, बाहेर पडणार आहे, त्यातून काय पडणार, तो बाहेर पडणार आहे. वेल ॲडॅप्टेड सस्टेनिंग ऑर्गॅनिझम विल प्रोड्यूस मोर सच ऑफस्प्रिंग अँड टर्न प्रोड्यूस न्यू स्पीसीज हॅव्हिंग स्पेसिफिक कॅरेक्टर. की त्याचं जनरेशन टू जनरेशन काय होणार आहे, इव्हॉल्युशन होणार आहे, या ठिकाणी त्याने काय केलं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये पहिलं ऑब्जेक्शन काय आहे की फक्त नॅचरल सिलेक्शन जी काही थिअरी आहे ती फक्त इव्हॉल्युशनसाठी लागू पडत नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट जजमेंट. काय म्हणले, सम मोर फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन, नॉट जस्ट द नॅचरल सिलेक्शन. फक्त नॅचरल सिलेक्शन ते लागू पडत नाही, अजून बरेच कारणीभूत घटक आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी यूज आणि यूजलेस म्हणजे असे काय प्राणचे कॅरेक्टर्स असते जे युजफुल आहेत का, असे काय प्राणचे किंवा ॲनिमलचे कॅरेक्टर्स आहेत जे युजलेस आहेत, त्याचं सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी डार्विनने त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. आणि लास्ट वन, कॉजेस ऑफ स्लो अँड ॲब्रुप्ट चेंजेस वॉज नॉट एक्सप्लेन बाय
डार्विन. ते हळूहळू जे काही बदल झाले ते सुद्धा डार्विन या ठिकाणी काय केलेलं एक्सप्लेन केलेलं नाही आहे. मग नंतर ना याच्यावर अजून एका सायंटिस्टने अभ्यास केला आणि त्याचं नाव आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं लॅमार्क. काय नाव आहे या ठिकाणी? लॅमार्क नावाचं का सायंटिस्ट आहे, यांनी काय केलं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं काय केलं गेलं अभ्यास केलेला आहे. कशावर? इव्हॉल्युशनवर. मग काय सांगितलं या ठिकाणी लॅमार्कने आपण बघूयात. तर पहिला आहे लॅमार्कने या ठिकाणी काय सांगितले की जे काही ॲनिमल असतील किंवा प्लांट असतील त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय केलेले त्यांनी ॲक्वायर्ड केलेले आहेत. ते काय त्याने हे त्याचं पहिलं स्टडी आहे की ॲक्वायर्ड केलेले जे काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, ॲक्वायर्ड केलेले जे काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते ॲनिमलचे या ठिकाणी कोणी स्टडी केलेलं आहे? या ठिकाणी लॅमार्कने स्टडी केलेला आहे. आणि दुसरं एक स्टडी त्यांनी केलेला आहे ते आहे यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. बघा जे काही ऑर्गन आहेत, जे काही ऑर्गन आहेत त्यांना यूज केला ते तसेच त्याच्याकडे टिकून राहिले. जे ऑर्गनचा त्याने यूज केला नाही आहे डिसयूज किंवा यूजलेस, डिसयूज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात यूजलेस. ओके, यूज केलं नाही आहे ते काय झाले तिथे गळून ते नाहीसे झालेत. ते काय झाले? ॲब्लूप झाले, नाहीसे झाले. हे सुद्धा कोणी सांगितलेलं आहे? लॅमार्क या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. याचं चांगलं एक्झाम्पल जर लॅमार्कने स्टडी केलं असेल तर ते आहे या ठिकाणी बघा जिराफ. जे काही जिराफ आहे जिराफ, ते जिराफचं याचं चांगलं एक्झाम्पल आहे जिराफचं नेक. बघा फर्स्ट जनरेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जिराफचं जे काही नेक आहे ते काय होतं? छोटंसं होतं जे झाडाचं पानं खायचे. नंतर जिराफने काय केलं या ठिकाणी स्ट्रेच केली मान, जे नेक आहे तो काय केलं? स्ट्रेच केला. सेकंड जनरेशन तेव्हा जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्याची मान अजून स्ट्रेच झाली, तर अजून वरचे पानं झाडाचे वरचे पानं खाऊ लागला. अजून थर्ड जनरेशन अजून त्याचे नेक काय झाले? स्ट्रेच झाली, तो अजून झाडाचे वरचे पानं खाऊ लागला. अजून फोर्थ जनरेशन अजून त्याने काय केलं? नेक स्ट्रेच केलं, अजून तो जास्त वरचे झाडांचे पानं काय करायला तो खाऊ लागला. अशा प्रकारचं तुम्ही जर पाहिलं तर जिराफ जे आहे जिराफ त्याचं नेक जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठी त्याची साईज नेक असते, मोठी असते. हे कोणी सांगितलं? या ठिकाणी लॅमार्कने सांगितलेलं आहे की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते काय केले या ठिकाणी ॲक्वायर्ड केलेले आहेत. दुसरे एक पॉईंट आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काय सांगितलं? यूज किंवा यूजलेस ऑफ ऑर्गन. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं यूज अँड यूजलेस ऑफ ऑर्गन. तर बघा या ठिकाणी यूज अँड यूजलेस ऑफ ऑर्गनमध्ये तुम्ही जर सांगायला गेलं तर जे काय स्नेक वगैरे आहे, स्नेकचे जे काही हेअर आहेत किंवा त्याला तुम्ही रेग म्हणा, स्नेकचे जे काही हेअर आहेत किंवा त्याला काय म्हणा रेग म्हणा, त्याने त्याचा यूज केला नाही आहे. काय केलं नाही? यूजलेस म्हणजे त्याचा यूज केलेला नाही आहे. ते काय झाले ना नंतर नाहीशी झाले. ते काय झाले नंतर नाहीशी झाले. हा त्याचं पहिलं एक्झाम्पल. हे काय त्याचं पहिलं एक्झाम्पल. दुसरं पाहिलं तुम्ही जर पाहिलं इमू नावाचं का पक्षी आहे किंवा ऑस्ट्रिक जे आहेत, शामणू वगैरे आपण ज्याला म्हणतो. ओके, त्याचे जे काही विंग आहेत, त्याचे जे काही विंग आहेत, ओके पंख, त्याने त्याचं काय केलेलं नाही? यूज केलेलं नाही. त्याने त्याचं काय केलं नाही? यूज केलेलं नाही. म्हणून त्याला हवेमध्ये काय म्हणजे त्याला पंख असून सुद्धा म्हणजे शामृगाला पंख असून सुद्धा हवेत उडता येत नाही. का? कारण त्याने विंगचा काय केलेला? यूज केलेला नाहीये. विंगचा काय केलेला आहे? यूज केलेला नाहीये. थर्ड एक्झाम्पल सांगायचं झालं हे बघा तुम्ही जर पाहिलं जे काय आयर्न स्मिथ आहे, त्याचे जे काही शोल्डर असतात ते काय असतात? स्ट्रॉंग असतात. कसे असतात? स्ट्रॉंग असतात. का? कारण त्याने काय केलं? त्याचा यूज केलेला आहे. म्हणून आयर्न स्मिथचे तुम्ही जर शोल्डर पाहिले ते काय असतात? खूप मजबूत असतात. आयर्न स्मिथ आपण ज्याला लोहा वगैरे म्हणतो. ओके, त्याचे जे काय हे असतात शोल्डर ते काय असतात? खूप मजबूत असतात. का? कारण त्याने काय केलं? त्याचा यूज केलेला आहे. त्यानंतर चौथं एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्ही जर पाहिलं डक वगैरे, त्याचे जे काही लेग आहेत रेग, तर त्याने लेगचा जो काही यूज आहे तो कशासाठी यूज केला गेलेला आहे? स्विमिंगसाठी. कशासाठी यूज करतात ते? स्विमिंगसाठी.
म्हणजे त्याचा यूज त्याने कसा केलेला आहे, यूज म्हणून त्याचा वापर केलेला आहे. बघा डक्स जे आहे ते त्यांचे जे का पंख आहेत ते हवेत उडण्यासाठी पण करतात, परंतु तुम्ही जे डक्स वगैरे जे पाहिलेत ओके त्याचे जे का पाय आहेत ओके त्याचा वापर ते कशासाठी करतात, स्विमिंगसाठी करतात. कशासाठी करतात ते, स्विमिंगसाठी तुम्हाला करताना बघायला भेटतात. असे बरेच एक्झाम्पल या ठिकाणी लॅमार्कने यूज अँड युजलेस ऑफ ऑर्गनसाठी यूज केलेले आहेत. जसं की पुढे आपण बघू शकतो. बघा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, बघा पहिलं एक्झाम्पल दिले सरळ सरळ काय म्हणले, ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट शोल्डर ऑफ द आयर्न स्मिथ बिकम व्हेरी स्ट्रॉंग. बघा का त्याने कारण त्याने त्याचं जे काही शोल्डर आहे त्याचं काय केलं गेलं आहे, यूज केलं आहे. काय केलं त्याने या ठिकाणी, त्याचा यूज केलेला आहे. सेकंड आहे इमू किंवा ऑस्ट्रिच जे आहे शामणू वगैरे ओके त्याचे विंग जे असतात ते काय असतात, वीक असतात. त्यांचे जे पंख आहेत ते काय असतात, वीक असतात. का, कारण त्याचा उडण्यासाठी त्याने वापर केला नाही, म्हणजे असून सुद्धा ते काय आहेत मित्रांनो या ठिकाणी युजलेस आहेत. ओके थर्ड तुम्ही जर या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलं, स्विमिंग इन वॉटर द हाइंड रिम ऑफ ॲक्वेटिक बर्ड्स सच ॲज स्वॅन अँड डक्स. बघा या ठिकाणी जे काही पक्षी आहेत डक्स वगैरे ओके त्याचा वापर ते कशासाठी करतात, तुम्ही जर पाहिलं स्विमिंगसाठी. कशासाठी करतात, स्विमिंगसाठी. चौथं एक्झाम्पल दिलं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, जे काय स्नेक आहे त्याचे जे काय पाय आहेत ओके त्याने त्याचा वापर केलेला नाही आहे, म्हणून ते काय झालं या ठिकाणी युजलेस. काय झालं या ठिकाणी युजलेस झालेलं आहेत. तर हे असे प्रकारचे ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा असे जे काही एक्झाम्पल आहेत यूज अँड युजलेस ऑफ ऑर्गन या ठिकाणी काय लॅमार्कने स्टडी केलेले आहेत, हे आपल्याला बघायला भेटतं. ओके ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर काय या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या ऑब्जेक्शनमध्ये काय सांगितलं गेले, द व्ह्यू दॅट अनयुजर ऑर्गन डिजनरेट अँड युजर वन was accepted but inherited of such characters was not agreed by the scientist. हे खूप महत्त्वाचं आहे. सेकंड काय म्हणले, जे काय मॉडिफिकेशन केले गेले, मॉडिफिकेशन फॉर्म आर नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. काय काय वेळेस जे काय कॅरेक्टर जे मॉडिफिकेशन केलं गेलेलं आहे विभाजन वगैरे आपण म्हणतो, मॉडिफाईड करणं आपण जर म्हणतो, ते ट्रान्सफर झालेले नाहीत काही ठिकाणी. त्यानंतर काय सांगितले, inheritance of acquired character, this concept states that the living organism is able to transfer the character which had acquired to the next generation. हे एक त्याने काय केलं या ठिकाणी लॅमार्क या नावाच्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आहे स्पेसिएशन. म्हणजे काय, बघा आता स्पेसिएशन म्हणजे काय या ठिकाणी जर बघायचं असेल तर आपल्याला काय सांगितलं, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीस. बघा काय तर महत्त्वाची गोष्ट आहे. बघा स्पेसिएशन म्हणजे काय, ड्यू टू इव्हॉल्युशन न्यू स्पेसीस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फॉर्म. बघा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस, पण ती कोणती स्पेसीस, प्लांट अँड ॲनिमल. बघा फॉर्मेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीस, द फॉर्मेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीस. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल स्पेसीस कधी तयार होईल, ज्यावेळेस याचं काय होणार आहे, इव्हॉल्युशन. ज्यावेळेस त्याचं काय होणार आहे, इव्हॉल्युशन होणार आहे. पण ते इव्हॉल्युशन जे आहे ते काय लगेच नाही, इट इज अ लॉंग ड्युरेशन ऑफ इव्हॉल्युशन. इट इज अ लॉंग ड्युरेशन ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे तिचे काय इव्हॉल्युशन आहे ते दीर्घकाळ साठी चालणार आहे, तेव्हाच काय होणार, नवीन स्पेसीस आपण बघायला भेटतो. इथं सहसा तुम्ही जर पाहिलं काय म्हणले, द न्यू स्पेसीस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑफ फॉर्म, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस फ्रॉम अर्लियर वन इज कोडेस स्पेसिएशन असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये. पहिला आहे ते म्हणजे काय, जेनेटिक फेरिएशन. बघा फेरिएशन म्हणजे काय या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे, बदल. ओके जेनेटिक सगळ्यांमध्ये अनुवंशिक. ओके त्याला जेनेटिक बदल म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन असल्यामुळं काय तयार होतं या ठिकाणी, स्पेसिएशन फॉर्म आपल्याला तयार झालेलं बघायला भेटतं. हा आहे पहिला पॉईंट. दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाचं, ते आहे रिप्रोडक्टिव्ह अँड जिओग्राफिकल आयसोलेशन. बघा या ठिकाणी व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, सेपरेट होणं. आयसोलेशन म्हणजे काय या ठिकाणी, सेपरेट होणं. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर रिप्रोडक्टिव्हचे काय पॉईंट असेल, फर्टाईल इंडिव्हिज्युअल आपण ज्याला म्हणतो, नवीन तयार होणं. ओके त्याच्यामध्ये सुद्धा किंवा जिओग्राफिकल
नुसार म्हणजे जे काही एरिया आहे त्याच्यानुसार सुद्धा जर सेपरेट होणं ही सुद्धा गोष्ट कारणीभूत आहे कशासाठी, स्पेसिएशनसाठी, जे रिप्रोडक्टिव्ह अँड जिओग्राफिकल आयसोलेशन त्याला म्हणलं जातं. मग या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं काय म्हणले, द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज स्पेसिस असं म्हणले गेले. काय म्हणले तिथं, स्पेसिस असं म्हणलं गेले. मग पुढे काय म्हणले, इच स्पेसिस डिफरंट इन द जिओग्राफिकल कंडिशन, फूड प्रिफरन्स, त्याचं जे काही फूड आहे, त्याचे हॅबिट, त्याच्या सवयी आपण त्याला म्हणूयात, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, पिरियड वगैरे त्याचं असं म्हणले द स्पेसिफिक कॅरेक्टर्स आर रिटेन्स. याच्यामुळे सुद्धा काय होतं, तुम्ही जर पाहिलं स्पेसिएशन झालं तुम्हाला बघायला भेटतं. मग आता तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला आहे जेनेटिक फेडेशन, मी आता सांगितल्याप्रमाणे जीनमध्ये बदल होणं, जेनेटिक फेडेशन. दुसरा आहे जिओग्राफिकल चेंजेस ॲज वेल एज रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. बघा जिओग्राफिकल म्हणजे एरियामध्ये काय चेंजेस झाल्यामुळे किंवा रिप्रोडक्टिव्ह सीझनलमुळे मुळे सुद्धा स्पेसिएशन झाले तुम्हाला बघायला भेटतं. किंवा इथं असं अजून शब्द वापरलाय, जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन फॉर अ लॉंग पिरियड, म्हणजे सेपरेट झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्पेसिएशन झालं तुम्हाला बघायला भेटतं. ओके, आता या ठिकाणी बघा आपलं काय बघायचं, ह्युमन इव्हॉल्युशन. बघा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ह्युमन जे आहे त्याचं इव्हॉल्युशन कसं होतं या ठिकाणी सांगायचं झालं तर पहिलं ते काय सांगितलं बघा, 7 करोड इयर बॅक, म्हणजे 7 करोड वर्षापूर्वीची गोष्ट तिथं सांगितलेलं आहे. या ठिकाणी सच कंडिशन डायनोसॉर बिकम एक्सटिंक्ट. बघा डायनोसॉर जे आहे लॅप्टॅसमध्ये कन्सिडर केलं जातं डायनोसॉरला. या ठिकाणी मिसोझोइक एरा म्हणून त्याला म्हणलं जातं. या ठिकाणी काय झालं ते नाहीशे झालं सांगितलेलं आहे. द इव्हॉल्युशन अँड डायव्हर्सिटी ऑफ मॅमल्स स्टार्टेड ड्युरिंग दिस टाइम ड्यू टू चेंज इन क्लायमेट, द फॉरेस्ट कोव्हर ऑल्सो डिक्लाइन रॅपिडली. बघा जसं जसं क्लायमेटिकमध्ये बदल होत गेले, जसं टेम्परेचर वाढत गेलं, त्यानंतर तुम्ही जर पाहिलं अर्थक्विक, भूकंप येत गेले, त्यानंतर व्हॉल्कॅनो ज्वालामुखी येत गेले, असल्या गोष्टीमुळे सुद्धा या ठिकाणी काय झालं, इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग काय म्हणलं या ठिकाणी, अराउंड 7 करोड इयर ॲगो मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्व फ्रॉम सम ऑफ दिस लेमन लाईक ॲनिमल. बघा मंकी लाईक ॲनिमल तुम्हाला त्या ठिकाणी काय झालं बघायला भेटला. त्यानंतर 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितलेली आहे, द आफ्टर अबाउट 4 करोड इयर ॲगो, 4 करोड वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली आहे, आफ्रिका द टेल ऑफ दिस मंकी लाईक क्रिएचर व्हेरी ग्रॅज्युअली डिसॲपियर. हळूहळू बघा जी काय माकड आहे त्याची जी काही शिफ्टी आहे त्यावेळेला काहीतरी डिसॲपियर, नाहीशी होत गेलेली आहे या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. पुढे तुम्ही जर या ठिकाणी काय सांगितलं बघा, सायमल्टेनियसली देर वॉज इनलार्ज इन देअर बॉडी अँड ब्रेन व्हॅल्यूम टू. बघा हळूहळू जो काय बघा ब्रेन या ठिकाणी काही ठिकाणी ह्याला एक शब्द आहे ब्रेनला, क्रॅनियल कॅव्हिटी म्हणून शब्द आहे, क्रॅनियल कॅव्हिटी किंवा क्रॅनियल कॅपॅसिटी. क्रॅनियल कॅपॅसिटी जेव्हा तुम्ही 12वीला वगैरे जाता तेव्हा तुम्हाला बघायला भेटतात, ज्याला शॉर्टमध्ये सीसी असं म्हणलं जातं, ज्याला शॉर्टमध्ये काय म्हणलं जातं, सीसी असं म्हणलं जातं. द हँड ऑल्सो इम्प्रूव्ड and were provided with opposable thumb. In this way app like animals were evolved. मग ॲप लाईक म्हणजे थोडंसं माकडासारखाच शिफ्ट तिथं बघायला भेटतात, मुवमेंट करतो, हळूहळू तो मुवमेंट करू लागलेला आहे. दिस ॲप लाईक ॲनिमल इंडिपेंडेंटली गिव्ह लाईज टू 2 लाईन ऑफ इव्हॉल्युशन, वन गिव्हिंग लाईज टू ॲप लाईक जिबन अँड ऑरेंगटन इन द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट ॲसे अँड गोरिल अँड चिंपॅंजी. बघा असे तुम्ही जर वेगवेगळ्या तुम्ही जर जुने काळात मूवी वगैरे पाहिले त्या ठिकाणी तुम्हाला गोरिला किंवा चिंपांजी जे आहे तुम्हाला ते बघायला भेटतं. ओके, त्याचं जे काही इव्हॉल्युशन आहे ते कधी सांगितलेलं आहे, 2.5 करोड ऑफ इयर ॲगो, 2.5 करोड वर्षापूर्वीची ती गोष्ट तिथे सांगितलेली आहे. पुढे बघा अजून इव्हॉल्युशन होत गेलं तर बघा ह्युमन लाईक स्ट्रक्चर तिथं बघायला भेटतं आपल्याला, कधी 2 करोड वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी ह्युमन लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी ह्युमन लाईक जे काही स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी बघायला भेटलं आहे. पुढे काय म्हणलं या ठिकाणी, द क्लायमेट बिकम ड्राय अँड दिस रिझल्टेड इन टू रिडक्शन ऑफ फॉरेस्ट कोव्हर. दिस मेड अल्बोरियल एप्स टू डिसेंड द लँड अँड स्टार्ट टेरेस्ट्रियल मोड. बघा तो जमिनीवर सुद्धा राहू लागला आणि हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट काय म्हणलं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, नेक्स्ट याचं बघा कन्वर्जन होत गेले. द फर्स्ट रेकॉर्डेड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज रॅमाफिटिकस. बघा पहिलं जे काही इव्हॉल्युशन आहे ते कोणतं सांगितलं गेलं या ठिकाणी, रॅमाफिटिकस नावाचं जे काही इव्हॉल्युशन आहे या ठिकाणी सांगितलेलं गेलेलं आहे. पुन्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये झाले म्हणजे अजून बदल होऊन ऑस्ट्रोलोपिटिकस, त्यानंतर त्या नेदरथन मॅन
लास्ट आहे क्रो मॅग्नोन मॅन आणि नेक्स्ट आहे तुम्ही जर पाहिलं मॉडर्न मॅन. असं काय केलं या ठिकाणी याचं इव्हॉल्युशन काय झालंय होत गेलेलं आहे. मग तुम्ही या ठिकाणी अजून पाहिलं सांगायचं झालं बघा या ठिकाणी इजिप्तोथेकस जे आहे बघा काय सांगितले 4 251 रॅमापिटिकस ऑस्ट्रोपिटिकस. त्यानंतर आहे हळूहळू ऑस्ट्रोपिटिकस कन्वर्जन कशामध्ये झाले स्किल्ड ह्युमनमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मॅन विथ इरेक्ट पॉस्चर. त्यानंतर तो हळूहळू पाया उभा राहावा लागला. त्यानंतर नेदर मॅन नंतर सांगितलं आहे क्रो मॅग्नोन मॅन. इथं इव्हॉल्युशन झालं तुम्ही बघू शकता. ड्रायोपिटिकस सांगितले. त्यानंतर ऑस्ट्रोपिटिकस होमो हॅबिलस. त्यानंतर होमो इरेक्टस आणि लास्ट आहे होमो सॅपियन. म्हणजे ह्युमनचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते काय या ठिकाणी सांगितलेलं आहे होमो सॅपियन. होमो जे आहे ते आहे जिनस कारण इथं पण होमो आहे इथं पण होमो आहे इथं पण होमो आहे. हे काय जिनस आहे. आणि सॅपियन जे आहे हे काय या ठिकाणी सॅपियन या ठिकाणी काय स्पेसिस आहे. सॅपियन काय या ठिकाणी स्पेसिस या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. हे पण लक्षात राहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं या ठिकाणी चॅप्टर संपलं आहे परंतु आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं थोडक्यात बघूयात. ते म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी हेरिडिटी. तर या ठिकाणी जाता जाता एक गोष्ट मी कंप्लीट करू इच्छितो की ही जी काही हेरिडिटी आहे तो DNA नेमका कुठे प्रेझेंट असतो किंवा क्रोमोझोममध्ये DNA नेमका कुठे प्रेझेंट असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. सर्वांना माहीत आहे की एक ह्युमन आहे एक काय या ठिकाणी ह्युमन आहे. ह्युमनच्या बॉडीच्या आतमध्ये काय या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्युमनच्या बॉडीच्या आतमध्ये काय या ठिकाणी ब्लड. ह्युमनच्या बॉडीच्या आतमध्ये काय या ठिकाणी मित्रांनो ब्लड आहे. ब्लडच्या आतमध्ये काय तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर काय या ठिकाणी सेल आहे. काय सेल. आता तुम्ही जर पाहिलं तर सेलच्या आतमध्ये पण अजून बरेच स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये सेल ऑर्गेनली प्रेझेंट आहे. कोणत्या आतमधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं सायटोप्लाझम असं म्हणलं जातं. आता सेल म्हणजे काय सर्वांना माहिती आहे द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज सेल असं त्याला म्हणलं जातं. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं की सेल आहे या सेलच्या आतमध्ये काय आहे या ठिकाणी न्यूक्लियस. काय आहे न्यूक्लियस. बघा न्यूक्लियसचं फंक्शन सुद्धा काय आहे या ठिकाणी इट इज अ कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. इट इज अ कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. म्हणजे सेल म्हणलं जे काय होणारे सेल डिव्हिजन असेल सेल सायकल असेल किंवा सेलचे रिपेअर ह्या सगळ्या गोष्टी कोण कंट्रोल करतो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं कोण कंट्रोल करतो या ठिकाणी न्यूक्लियस कंट्रोल करतो. ओके या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय या ठिकाणी सांगायचं झालं तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे काय या ठिकाणी प्रेझेंट क्रोमोझोम. काय प्रेझेंट आहे या ठिकाणी क्रोमोझोम या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे या ठिकाणी क्रोमोझोम प्रेझेंट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रोमोझोम किती आहेत ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम ह्युमन बॉडीमध्ये काय असतात प्रेझेंट असतात. पुढे या क्रोमोझोमच्या आतमध्ये काय आहे हे जर सांगायचं झालं त्या क्रोमोझोमच्या आतमध्ये काय आहे या ठिकाणी DNA आहे. क्रोमोझोमच्या आतमध्ये काय या ठिकाणी मित्रांनो DNA काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पुन्हा आपण सांगायचं झालं तर या DNAच्या आतमध्ये काय आहे ते आहे या ठिकाणी जीन. म्हणजेच काय तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ जीन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ जीन. जीन म्हणजे काय द सेगमेंट ऑफ DNA. The segment of DNA is called as gene. Is called as gene. DNA म्हणजे काय या ठिकाणी DNA काय आहे इट इज अ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. DNA काय या ठिकाणी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे. DNA काय या ठिकाणी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर क्रोमोझोम जे आहे ते काय या ठिकाणी मग आपण पाहिलं तर क्रोमोझोम इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन अँड इट इज अ प्रेझेंट इन न्यूक्लियस. बघा तुम्ही जर या ठिकाणी पाहिला तर न्यूक्लियसच्या आतमध्ये काय या ठिकाणी क्रोमोझोम आहे. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये काय या ठिकाणी DNA आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय या ठिकाणी जीन आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्रोमोझोम आहे. अजून न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे DNA आहे. अजून न्यूक्लियसच्या आतमध्ये काय जीन आहे किंवा क्रोमोझोमच्या आतमध्ये काय या ठिकाणी DNA आहे. DNAच्या आतमध्ये काय या ठिकाणी जीन आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या बॉडीमध्ये म्हणजे काय जेनेटिक कॅरेक्टर्स आपल्याला बघायला भेटतात किंवा जेनेटिक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी काय होतात स्टडी करायला भेटत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं की जीन असेल DNA असेल
किंवा क्रोमोझोम जे आहे या तिघांचं फंक्शन काय असेल बऱ्यापैकी सेम असतील. काय असणार आहे फंक्शन? द ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. द ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. हे जे काय हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहे म्हणजे थोडक्यात काय DNA. थोडक्यात काय DNA हे या ठिकाणी काय होणार ट्रान्सफर होणार आहे. आणि अजून गोष्ट आपल्या या ठिकाणी बघायला DNA किंवा प्रोटीन आपण किंवा RNAच्या बाबतीत पाहिला अजून शब्द पाहिला तो आहे मित्रांनो प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस की ज्या ठिकाणी what is the meaning of protein? The chain of amino acid. The chain of amino acid is called as protein. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नव्याने प्रोटीन कसं तयार होतं आणि प्रोटीन कसं ब्रेकडाऊन होतं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. नंतर आपण पाहिलं ते आहे या ठिकाणी सांगायचं झालं ते आहे इव्हॉल्युशन. तर त्यामध्ये इव्हॉल्युशन कसं होतं तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा सिंपल सेल किंवा सिंपल सेलपासून आपण जर पाहिलं किंवा सिंपल जे काही एलिमेंट आहेत त्याला म्हणूयात सिंपल एलिमेंटपासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्यांना कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून तुम्ही जर पाहिलं न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन तयार झालं आणि त्याच्यापासून पुन्हा प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. प्रिमिटिव्ह सेलपासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे ते तयार झाले. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय झाले या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला बघायला भेटतं. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ इव्हॉल्युशन? तर इव्हॉल्युशन म्हणजे काय? इट इज अ स्लोली किंवा इट इज अ ग्रॅज्युअल चेंजेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन. म्हणजे हे जे काही इव्हॉल्युशन आहे ह्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारचे इव्हिडन्स आपल्याला बघायला भेटतात. बघा ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहिले जसं की मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स ते आपण पाहिलं. त्यानंतर पाहिलं ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. त्यानंतर वेस्टिजर ऑर्गनचे एक्झाम्पल पाहिलं. नंतर आपण पाहिलं पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स. त्यानंतर आपण पाहिलं कार्बन डेटिंग मेथड जे की कार्बन डेटिंग मेथडमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जे काय फॉसिल रेकॉर्ड आहे त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे त्याचं एज डिटरमाइन करण्यासाठी कार्बन डेटिंग मेथड यूज केली जाते. ज्याच्यामध्ये कार्बन 12 जे आहे आणि कार्बन 14 याचा रेशो अभ्यास केला जातो आणि दुसरं कार्बन 14चा अभ्यास केला जातो. हे एक आपण याच्यामध्ये पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर कनेक्टिंग लिंक. तर या कनेक्टिंग लिंकमध्ये आपण जर पाहिलं तर पेलिपॅथस याचं कनेक्शन जे आहे ते कोणासोबत आहे? ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा सोबत. का? कारण ॲनेलिडामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सेगमेंटेड बॉडी आहे आणि त्याचं क्युटिकल कसं आहे थिन आहे. आणि आर्थ्रोपोडाचं तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी ते आहे जे काय ट्रकेल रिस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. तुम्ही हे दोन्ही या ठिकाणी काय होतात या ठिकाणी सम कॅरेक्टर्स या ठिकाणी काय आहेत सिमिलर आहेत. सम कॅरेक्टर्स देर आर सिमिलर. काही कॅरेक्टर जे आहेत आपल्याला सिमिलरमध्ये बघायला भेटतात. ओके तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.